एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर स्नेहलमध्ये. मी स्नेहल रसाळ तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे रेकी लेवलच्या आपल्या 5 दिवसांच्या फ्री लेवल सेशनमध्ये. येस, आवाज येतोय? आवाज सर्वांना क्लिअर आहे ना? येस. होय. मॅम, तुमचा नेटचा इश्यू आहे का? थोडंसं चेक करा बरं. येस. ओके शरद सर, ठीक आहे. चलो, तर फर्स्ट ऑफ ऑल मी सगळ्यांना माझं छोटंसं एक इंट्रोडक्शन करून देते. माझं नाव स्नेहल रसाळ. मी ऑकल्ट सायन्समध्ये गेल्या 7-8 वर्षांपासून काम करत आहे. एक सेकंड, मी म्यूट करते सगळ्यांना. ज्यांना कोणाला बोलायचं असेल झूमचा हँड रेज करा किंवा अनम्यूट करून बोलायचंय, ठीक आहे. तर माझं नाव स्नेहल रसाळ. मी ऑकल्ट सायन्समध्ये मागच्या 7-8 वर्षांपासून काम करत आहे. त्याच्यानंतर ऑकल्ट सायन्सचा मला 7-8 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. बाय प्रोफेशन मी टीचर आहे. मी CBSE सेकंडरी लेवलला सुद्धा शिकवलेलं आहे आणि तेव्हा जॉब करत असताना मला ऑकल्टमध्ये इंटरेस्ट निर्माण झाल्यामुळे जॉब करत करत मी ऑनलाईन ऑफलाईन कोचिंग करत होते, शिकवत पण होते. पण त्याच्यानंतर एका पॉइंटला असं झालं की मला हे फुल टाइम करायचं होतं. मला इंटरेस्ट जास्त होता ऑकल्ट सायन्समध्ये, सो मी जॉब स्विच केला. आता मी 7-8 वर्षांपासून फुल टाइम ऑकल्ट सायन्समध्येच काम करत आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑकल्ट सायन्समध्ये वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहेत, फक्त रेकी नाही तर टॅरो कार्ड रिडिंग, पास्ट लाईफ रिग्रेशन, आकाशिक, EFT, त्याच्यानंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, डाउजिंग, एंजल थेरपी, त्याच्यानंतर ऍडव्हान्स होपोनोपोनो, असे वेगवेगळ्या मोडॅलिटीज मी शिकवते, वेगवेगळे कोर्सेस घेते. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती तुम्हाला ऑकल्ट हीलर स्नेहल या नावाने माझे ID आणि अकाउंट तुम्हाला बघायला मिळतील. तिथे फक्त रेकीच नाही तर इतर सगळ्या विषयांवरचे तुम्हाला व्हिडिओज तिथे पाहायला मिळतील. तर नक्की चेक करा आणि पहा, सगळी डिटेल माहिती तुम्हाला तिथे मिळेल, ठीक आहे. तर हे माझं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन माझं दिलंय. आता मला सगळ्यांनी तुमचं इंट्रोडक्शन करून द्यायचंय. चॅटमध्ये तुम्ही कुठल्या सिटीमधून आहात, कुठल्या गावातून आहात ते कमेंट करायचंय. बोलू नका. येस, अवंती मॅम बारामती मधून वेलकम मॅम. कावेरी नागावे, कोल्हापूर. निकिता मॅडम पुणे, येस. श्रेया मॅडम महाराष्ट्र, सिटी मेन्शन करायचंय. दीपाली मॅडम सांगवी पुणे, ओके. संकेत रत्नागिरी, मयुरी पवार मुंबई, नाशिक, ओके. माधुरी मॅडम पुणे, सुरेखा मॅम पुणे इस्लामपूर, ओके. संगीता मॅडम फ्रॉम पुणे, विद्या मॅम मुंबई, श्रुती मॅम इंदोर, ओके, व्हेरी गुड. वेलकम ऑल ऑफ यू. ज्योती मॅम मुंबई, ओके. श्रेया मॅम रत्नागिरी गुहागर. अच्छा, महाराष्ट्राच्या सगळ्या सिटीज मधून, सगळ्या गावातून आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. वेलकम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं स्वागत आहे ऑकल्ट हीलर स्नेहल मध्ये. हॅलो मॅम. येस, मी वैशाली दुर्गडे, पालघर डिस्ट्रिक्ट. ओके ओके. वैशाली मॅडम वेलकम, वेलकम ऑल ऑफ यू. तर आता मी काय करणार आहे, आता मी सगळ्यांना म्यूट करते. आपलं सेशन झाल्याशिवाय कुणीही बोलायचं नाहीये. तुम्हाला सपोज मध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही झूमचा हँड रेज करू शकता किंवा चॅटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे. हॅलो मॅडम. जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा तुम्ही बोलायचे. येस, शांभवी. हॅलो मॅडम. हॅलो, येस येस. सोलापूरवरून दीक्षित बोलते. सोलापूरवरून विजया दीक्षित बोलते मी. येस येस विजया मॅडम, वेलकम ऑल ऑफ यू. चला आपण सेशनला स्टार्ट करूयात आता. मध्ये कुणीही बोलायचं नाही, मी सगळ्यांना म्यूट करत आहे. ओके. जेव्हा मी प्रश्न विचारेन तेव्हाच उत्तर द्यायची. तर मग आता हा सगळ्यांचे इंट्रोडक्शन झालेले आहे. आता हा प्रोग्राम रेकी लेवल 1 हा प्रोग्राम कोणासाठी आहे, तर ज्यांना आयुष्यामध्ये त्यांच्या मिरॅक्युलसली बदल करायचे आहेत, आयुष्यामध्ये चांगले रिझल्ट आणायचे आहेत, ज्यांना काहीतरी नवीन शिकायचंय. चॅट बॉक्समध्ये पण कोणी काही टाईप करायचं नाही आता. ज्यांना आयुष्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा आहे, आपण या समाजामध्ये राहतो, हो की नाही. मग या समाजाचं पण आपण देणं लागतो काहीतरी. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी समाजाची सेवा करायची आहे, नवीन काहीतरी शिकायचंय आयुष्यात. आपल्या स्वतःच्या, आपले जवळचे लोक असतील, घर, आपली फॅमिली असेल, मित्र परिवार, आपले जवळची लोक, तर त्यांच्या आयुष्यात चेंजेस करायचे. तर या सगळ्यांसाठी हा रेकी लेवल 1 चा प्रोग्राम आहे, ठीक आहे. आता हा लेवल 1 चा प्रोग्राम फ्री का आहे बरं, तर बऱ्याच ठिकाणी मी बघितले, अगदी छोट्या छोट्या खेड्यांमध्ये मी जाते. मेट्रो सिटीजमध्ये तर आपल्या पुणे मुंबई सारख्या सिटीजमध्ये लोकांना माहिती आहे की ऑकल्ट सायन्स म्हणजे काय, हील करणं म्हणजे काय असतं, रेकी म्हणजे काय. अगदी आता छोट्या छोट्या गावांमध्ये मी पाहिलं की त्यांना रेकी हा शब्दच माहिती नाही. मला बरेचसे कॉल वगैरे आले, त्याच्यामध्ये काही महिलांनी असं मेन्शन केलं की मॅडम हा फर्स्ट टाइम तुमच्या व्हिडिओमध्ये हा शब्द मी ऐकलाय.
हा शब्द माहितीच नाही आम्हाला, रेकी म्हणजे काय असतं. ओके, तर आपल्याला काय करायचं की घरोघरी ऍटलिस्ट एक तरी हिलर आपल्याला घडवायचंय आणि अगदी गावोगावी छोट्या छोट्या खेड्यापाड्यांमध्ये तिथे सुद्धा सर्वांपर्यंत ही हिलिंगची टेक्निक आपल्याला पोहोचवायची आहे. आणि त्याच्यामुळेच लेवल 1 हा फ्री मी ठेवलेला आहे. ठीक आहे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता मला सांगेल इथे बसलेलं कोणी रेकी कोणी केलंय का, किंवा बेसिक नॉलेज कोणाला माहिती आहे रेकी म्हणजे काय? येस, आहे कोणाला काही नॉलेज? हँड रेज करू शकतात किंवा अनम्यूट करून बोलू शकतात. मॅम मी 2 महिने झालं ह्याच्यावरती म्हणजे विषय सगळा हा बघत आहे युट्यूब वरती. हा रेकी हा. ऊर्जा म्हणजे दिव्य ऊर्जा आहे. ओके मी हे ओके. 2 महिने युनिव्हर्सल झालं आता पॉवर. करायला लागले. कोण आहे ते? येस, कोणी बोलला आता? सर, युनिव्हर्सल पॉवर. हा, तुमचं नाव काय सर? ट्रिपल एस संकेत. दिसते इथे. ओके, संकेत सर. हा, तर रेकी हा. काय आहे ही मी सगळ्यांसाठी आता सांगते. बऱ्याच लोकांना माहिती असेल, बेसिक नॉलेज असेल, काही लेवल 1चा कोर्स केला असेल, काही लोकांना त्याचं काहीच नॉलेज नसेल. मग त्या सगळ्यांसाठी आपण आता सांगणार आहोत की रेकी म्हणजे काय. तर रेकी ही काय आहे ही कन्सेप्ट? तर रेकी म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. आपल्या सगळ्यांमध्ये ही रेकीची जी हिलिंग पॉवर आहे ती जन्मतः सगळ्यांमध्ये आहे आपल्यामध्ये, फक्त आपल्याला ती माहिती नाहीये. ती कशी ऍक्टिव्ह करायची, ती वापरायची कशी आपल्या स्वतःसाठी, फॅमिलीसाठी, आपल्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या पैलूंवरती त्याचा वापर कसा करून घ्यायचा आणि आपलं आयुष्य छान कसं करायचं हे आपल्याला नॉलेज नाहीये, त्याचा अवेअरनेस नाहीये, जाणीव नाहीये. मग आपण येत्या 5 दिवसांमध्ये रेकी म्हणजे काय, ती कशी ऍक्टिव्ह करायची, ती ऊर्जा आपण स्वतःमध्ये प्रवाहित करायची. त्यासाठी या कोणी, एक सेकंड. तर ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा वापर आपल्या स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, जवळच्या लोकांसाठी कशा पद्धतीने करायचा, कशा पद्धतीने आपले मानसिक, शारीरिक, भावनिक ब्लॉकेजेस सगळे आपण रेकीच्या मदतीने काढू शकतो. तर ते सगळं आपण या 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल रेकी म्हणजेच काय, तर ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ही हिलिंग पॉवर जन्मल्यापासून आहे, फक्त माहित नाहीये. ओके, तर आपल्या पुराणांमध्ये, अगदी वेदांमध्ये सुद्धा रेकीबद्दल खूप सारी माहिती लिहून ठेवलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आधीचे साधू संत महात्मे ते रुग्णांना, पेशंट्सना कसे बरे करायचे बरं? फक्त हाताच्या स्पर्शाने. ओके नाही, साईबाबांच माहिती आहेत ना सगळ्यांना. साईबाबा कसं हील करायचे, कसं बरं करायचं लोकांना? फक्त टच करून, फक्त हाताच्या ऊर्जेने. तर ती कोणती ऊर्जा? ब्रह्मांडातली ऊर्जा वापरत होते. ठीक आहे, एक सेकंड. मग अशाच पद्धतीनं आपण काय करणार आहोत, रेकीलाच हस्तस्पर्श चिकित्सा असं सुद्धा म्हणतात. वेदांमध्ये रेकीबद्दल खूप सारी माहिती लिहिलेली आहे. ठीक आहे, तर ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे आणि देवानं, निसर्गानं आपल्या दोन्ही हातांमध्ये अगदी कुठलाही, लिटरली कुठलाही आजार बरा करण्याची ताकद, ती देणगी आपल्या दोन्ही हातांमध्ये दिलेली आहे. पण आपल्याला त्याचं नॉलेज नाहीये. तेच नॉलेज आपण या 5 दिवसांमध्ये घेणार आहोत, खूप सारे प्रॅक्टिकल्स करणार आहोत. ठीक आहे, तर मला सांगा की आजार बरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बघा, जसं ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, आयुर्वेद आहे, योगोपचार, त्याच्यानंतर संगीतोपचार, त्याच्या माध्यमातून सुद्धा आजार आपले बरे केले जातात वेगवेगळे. ठीक आहे, मग त्याचप्रमाणे रेकी, हस्तस्पर्श चिकित्सा, ही सुद्धा काय आहे, ही पूरक चिकित्सा पद्धत आहे. याला इंग्लिशमध्ये अल्टरनेट हिलिंग मेथड असंही म्हणतात. ठीक आहे, आता बघा रेकीची एनर्जी, ही दिव्य ऊर्जा काम कशी करते. छोटंसं उदाहरण पुढे देणारच आहे, पण फर्स्ट ऑफ ऑल सांगते की रेकी ही काय आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ती वैश्विक ऊर्जा आहे. ओके, आणि ती ऊर्जा रेकी मध्ये कार्य कशी करते, तर ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांडात वाहणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या शरीरामध्ये, आपलं शरीर कशावरती काम करतं? प्राणशक्तीवरती, प्राण ऊर्जेवरती आपलं शरीर काम करतं, शरीरातले सगळे अवयव काम करतात. ठीक आहे, मग रेकीमध्ये काय केलं जातं? मग रेकीमध्ये काय केलं जातं की ब्रह्मांडातली ती दिव्य रेकी ऊर्जा आहे, दिव्य रेकीची ऊर्जा, ब्रह्मांडातली ऊर्जा या आपल्या शरीरातील 7 चक्रांबरोबर, शरीरातील प्राण ऊर्जेबरोबर आपण कनेक्ट करतो आणि अशा माध्यमातून ती ब्रह्मांडातली ऊर्जा आपल्या शरीरात प्रवाहित केली जाते आणि त्या माध्यमातून आपण रुग्णाला बरं करतो, रेकीचं हिलिंग देऊन. ठीक आहे, एक छोटीशी पद्धत तुम्हाला, छोटंसं एक एक्झाम्पल देते. आपण सगळे आरशामध्ये आपलं काय बघतो, प्रतिबिंब रोज बघतो, हो की नाही? आरशामध्ये स्वतःला बघतो.
तर समजा तुम्ही तो आरसा वेळच्या वेळी रोज क्लीन नाही केला, साफ नाही केला, तर काय होईल कोण सांगेल? चॅटमध्ये सांगू शकता. आपलंच प्रतिबिंब धुसर यस देशमुख मॅडम, काय होईल? आपलंच प्रतिबिंब आपल्याला दिसणार नाही, धूसर दिसेल. आणि समजा ती धूळ साचत साचत गेलीये त्याच्यावरती, खूप धूळ साचत गेली, काय होईल? आपलं प्रतिबिंब व्यवस्थित दिसणार नाही. अजिबातच दिसणार नाही. ओके, होय. त्याच्यावर जर थर जमा झाला, ती साचत गेली धूळ, तर तुमचं प्रतिबिंब तुम्ही स्वतःला पाहूच शकत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग ते सेम आपल्या शरीराच्या बाबतीत सुद्धा अप्लाय होतं, शरीराच्या बाबतीत सुद्धा लागू पडतं. काय होतं बरं? तर आपल्या शरीरातल्या प्राण ऊर्जेला जर अडथळा निर्माण झाला, तिथं अशुद्धी साचली, विषारी घटक साचले, ओके, नको असणारे घटक, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना साचल्या, तर मग काय होतं की आपल्या शरीरामध्ये मानसिक शारीरिक आजार आपल्याला निर्माण होतात. मी खूप वेळा सांगितले की कुठलाही आजार डिरेक्टली तुमच्या बॉडीवरती होत नाही, कुठलाही आजार आपल्याला शरीरावरती होत नाही. तो पहिला आपला माइंडमध्ये क्रिएट होतो. ठीक आहे, डायरेक्ट शरीरावरती येत नाही. कशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आपल्या शरीरामध्ये नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना साचत गेल्या, विषारी घटक, अशुद्धी साचली, ब्लॉकेजेस निर्माण झाले, तर मग काय होतं? आपल्या प्राण ऊर्जेला अडथळा तयार होतो. मग त्याच्यातून शरीरामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक आजार आपल्याला निर्माण होतात. मग हे आजार आपण कसे हील करतो? तर रेकीच्या मदतीने. मग काय केलं जातं की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आहे, ती ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करून आपल्या शरीरामध्ये जी प्राणशक्ती आहे, प्राण ऊर्जा आहे, त्याच्यासोबत ती कनेक्ट करून, एक सेकंड, मग ती ब्रह्मांडातली जी ऊर्जा आहे ती आपल्या प्राणशक्तीसोबत कनेक्ट केली जाते आणि आपल्या प्राणशक्तीमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रवाहित केली जाते आणि अशा पद्धतीनं आपल्याला रेकीचं हिलिंग घेता येतं. याच पद्धतीनं आपण स्वतःही रेकीचं हिलिंग घेऊ शकतो आणि इतरांना सुद्धा रेकीचं हिलिंग तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? जायचं का पुढे जाऊयात का? कोणीतरी एकाने कमेंट करा किंवा मग हँड रेस करून अनम्यूट करून बोलायचंय. हो, जाऊया पुढे. येस येस, ठीक आहे, एक सेकंड. हा, मुंग्या नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर रेकीने आणखीन कोणकोणते फायदे होतात बघा. रेकी शिकल्यामुळे काय होतं? एकतर आपलं मन प्रसन्न राहतं फर्स्ट ऑफ ऑल. त्याच्यानंतर काय होतं की तुमच्या आयुष्यातले सगळे ब्लॉकेजेस निघून जातात. शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलचे जे अडथळे असतात, मानसिक ताणतणाव असतो, तो सगळा दूर निघून जातो. त्याच्यानंतर काय होतं की तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहता, क्रिएटिव्ह विचार येतात तुमच्या डोक्यामध्ये. रेकीचा आणखी एक सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे काय? तर रेकी जेव्हा तुम्ही शिकायला लागता, करायला लागता, तेव्हा काय होतं की भविष्यामध्ये, उद्या कोणाला सांगता येईल का? उद्या आपण प्रेडिक्शन करू शकतो उद्याचं? नाही. आता काही व्यक्ती तुमच्यासोबत खूप छान असतील, ओके, पण भविष्यामध्ये इन फ्युचर समजा ती तुमच्यासाठी धोकादायक असतील, त्रासदायक असेल, तर अशा व्यक्ती रेकीमुळे काय होतात की तुमच्या आयुष्यातून आपोआप त्या व्यक्ती स्वतःच दूर जायला लागतात. आणि अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यात रेकी आणते ज्या तुमच्यासाठी लाभदायक असतील, तुमची ग्रोथ करणाऱ्या त्या व्यक्ती असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर रेकी कुठलाही आजार असतो ना, तो मुळासकट काढून टाकते. म्हणजेच काय, एक छोटं उदाहरण देते. आपल्याला काय होतं, बरेच छोटे मोठे आजार असतात बघा, मग आपण काय करतो? थोड्याशा मेडिसिन्स घेतो, मग आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं, रिलीफ मिळतं. थोडा काही काळानंतर काय होतं, पुन्हा आपल्याला त्रास होऊ लागतो, पुन्हा आपण औषधं घेतो, थोडा वेळ आपल्याला बरं वाटतं, रिलीफ वाटतं, पुन्हा तो आजार डोकं वर करतो. मग हे जे चक्र असतं ना, तर रेकीमुळे ते चक्र तुटतं. रेकी मुळासकट मुळावरती काम करते कुठल्याही आजाराच्या, कुठल्याही प्रॉब्लेमच्या. त्यामुळे तुम्हाला जर सपोज एखादा मेडिकल प्रॉब्लेम असेल, तुमची औषधं वगैरे चालू असतील, त्या मेडिकल ट्रीटमेंट सोबतच, औषधांसोबतच तुम्ही रेकीचं हिलिंग जर स्वतःवरती घेतलं, इतरांना दिलं, तर तो आजार कायमचा मुळासकट आपल्या शरीरातून निघून जातो. हा खूप मोठा फायदा आहे रेकीचा. त्याचबरोबर कुठल्याही सजीव आणि निर्जीव गोष्टीवर सुद्धा रेकीचं हिलिंग आपण करू शकतो. लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग्स वरती आपण रेकी काम करते. ओके, त्याच्याच बरोबर तुमची गाडी असेल, तुमचं घर असेल, तुमच्या कंपनीमधल्या मशिनरीज असतील, ओके, घर, गाडी, तुमचे यंत्र, वाहन, त्याचबरोबर तुमचे पाळीव प्राणी, अगदी तुमचे पेट्स असतील, पाळीव प्राण्यांना सुद्धा तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता.
सगळ्या सजीव आणि निर्जीव गोष्टींवरती रेकी काम करते. ठीक आहे. मग अशाच पद्धतीनं तुमचे शारीरिक प्रॉब्लेम असतील, मानसिक प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर जॉब रिलेटेड इश्यूज असतात, नातेसंबंधांमध्ये ताणतणाव दुरावा असतो, त्याच्याबरोबर पैशाचे ब्लॉकेजेस असतात, बिझनेस स्टक झालेला असतो, कोणाला तरी पैसे उधार दिलेत ती व्यक्ती रिटर्न देत नसते, त्याच्यानंतर आणखी काय होतं की कुठेतरी लॉस झालेला असतो, पैशाची आवक आपल्या आयुष्यात कमी झालेली असते, कर्ज वाढत चाललेलं असतं, पैसा पुरत नसतो घरामध्ये, सॅलरी पुरत नसते, मनासारखा जॉब मिळत नाही, मिळालं तर सॅलरी वाढत नाही, प्रमोशन होत नाही, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. अशा लाखो प्रॉब्लेम्स वरती रेकी आपल्याला सोल्युशन मिळवून देते. ठीक आहे. रेकीच्या मदतीने आपण स्वतःही हिलिंग करू शकतो आणि इतरांनाही हिलिंग देऊ शकतो. आता WHO ने 2021 मध्ये मेन्शन केलेले बघा की जगामध्ये सगळ्यात जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये 110 कोटी लोकांना सध्या मानसिक आजार आहेत. हा 2021 मधला आकडा आहे. मग विचार करा, आता 2026 आहे, किती लाख पटीने हा आकडा वाढलेला असेल, हो की नाही? जर 2021 मध्ये 110 कोटींपेक्षा जास्त लोकांना मानसिक आजार आहेत वेगवेगळे, मग हे तर आकडा वाढतच जाणार आहे वर्षानुवर्षे, कमी नाही होणार आहे. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की प्रत्येक घरामध्ये आपल्याला एक तरी ऍटलिस्ट रेकीचा साधक, रेकीचा हिलर बनवायचंय. आपण कोणावर डिपेंड नाही राहायचंय. कितीही मोठ्या क्रिटिकल कंडिशन येऊ देत, आता लॉकडाऊन सारख्या येऊन गेल्या, पण जे रेकीचं हिलिंग घेतात ते जे साधक आहेत, रेग्युलरली ते टेक्निक वापरतात, स्वतःची ऊर्जाच त्यांनी एवढ्या हाय लेवलला नेऊन ठेवले, कुठलाही आजार आणि कुठलाही लॉकडाऊन पॅन्डेमिकचा कुठलाही आपल्याला त्रास होणार नाही निगेटिव्ह एनर्जीचा. ओके. मग त्याच्यामुळे आपल्याला स्वतःलाही रेकीचं हिलिंग द्यायला शिकायचं आणि इतरांना सुद्धा द्यायचंय. ठीक आहे. आता आपण एक छोटंसं एक्सपेरिमेंट करणार आहोत. माझ्या प्रश्नांची फक्त उत्तर द्यायची. ठीक आहे. आता समजा की तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये एक ग्लास आहे, रिकामा पाण्याचा ग्लास आहे. ठीक आहे. समजायचंय तुम्ही. ओके. तुम्ही हा 5 मिनिटं धरू शकता का? चॅटमध्ये बोलायचंय किंवा अनम्यूट करून बोलायचंय? ओके. 5 मिनिटं धरू शकता. 15 मिनिटं धरू शकता का विद्या मॅडम? हो धरू शकतो. रिकामा ग्लास आहे ना. हा, रिकामाच आहे, काही प्रॉब्लेम नाही. 15 मिनिटं. 1 तास धरू शकता? धरू शकतो. रिकामा एक ग्लास तास. हा. हा, रिकामा. ओके. ठीक आहे, ठीक आहे. 1 तास धरू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही ना, रिकामा आहे, हेवी आहे. बरं, हा. एक 24 तास धरू शकताय? हाताला नाही. कळ लागेल मॅडम. नाही, हात दुखत आहे, दुखायला लागेल हात, दीपाली मॅडम म्हणजे म्हणतात जड नाही. होईल हात. ओके. हात दुखायला पण लागेल. रिकामा ग्लास आहे ना, मग कशाने जड होईल? कळ लागेल मॅडम हाताला. ओके. अंजली मॅडम म्हणतात तुम्ही 1 महिना, सपोज 1 महिना कंटिन्यू हात असा होल्ड करून ठेवलाय धरून, धरू शकताय? नाही. नाही नाही 1 वर्षभर 365 दिवस नाही नाही मुंग्या येणार हाताला, सायली मॅडम म्हणतात पेन चालू होईल सॅमसंग. येस. ओके. आणि जॉईन होताना प्लीज नावाने जॉईन व्हा, नाही तर मी मोबाईल नंबरच्या मोबाईल मॉडेलचं नाव घेणार आहे. सॅमसंग, जिओ आणि कुठलं असेल ते. अच्छा. ओके. ऍपल नावाने जॉईन व्हायचंय. तर काय होईल माहितीये का, जसं मॅडम म्हटलं मगाशी, मी 15 मिनिटं किंवा 1 तास धरू शकते, नाही धरू शकत आपण काही ठराविक लिमिटच्या बाहेर. का बरं? रिकामच आहे हा ग्लास. ओके. तेवढी कॅपॅसिटी नसेल. काय होईल माहितीये, थोड्या वेळाने मी अगदी 5-10 मिनिटं, 15 मिनिटं धरू शकते. नंतर काय होईल, सुरुवातीला काय होणार आहे, माझ्या हातांमध्ये पेन होईल, बोटांमध्ये पेन होईल. नंतर हळूहळू तो पेन कुठे जाईल, माझं मनगट दुखू लागेल, मग हळूहळू कोपर दुखू लागेल, त्याच्यानंतर तो पेन कुठे जाईल, शोल्डर पर्यंत जाईल. ओके. शोल्डर दुखू लागेल, नंतर मानेपर्यंत ती कळ जाईल, मान दुखेल, नंतर पूर्ण माझा मणका आणि पाठ दुखू लागेल. ठीक आहे. आणि एका लेवलला काय होईल की असह्य वेदना होतील आणि मी तो ग्लास ठेवून देईन. ओके. हो की नाही? आपण नाही पकडू शकत ना 15 मिनिटांच्या पुढे, 15-20 मिनिटांच्या पुढे, कितीही तुमची एनर्जी असू देत. धरू शकतो का? नाही 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 नाही. मग नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर तुम्ही साधा रिकामा ग्लास 10 ते 15 मिनिटांच्या वरती हातामध्ये धरू शकत नाहीये, मग विचार करा की वर्षानुवर्षे, महिनोमहिने आपण जे नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा, आता या कोणकोणत्या भावना आहेत नकारात्मक, की जसं चीड असेल, राग असेल, एखाद्या गोष्टीवरचा, एखाद्या व्यक्तीवरचा संताप असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर द्वेष, ईर्ष्या, मत्सर, ह्या ज्या नकारात्मक भावना आहे, त्या वर्षानुवर्षे, महिनोमहिने आपण कशा काही धरून ठेवू शकतो, म्हणजे होल्ड करून ठेवू शकतो, मनामध्ये साठवून ठेवू शकतो.
कशा कारण तुम्ही याचा कधी विचार केलाय का की त्या नकारात्मक भावना जो राग, चीड, संताप, द्वेष, ईर्ष्या, मत्सर जे काही असेल त्याचा किती वाईट परिणाम तुमच्या शरीरावर, मनावर आणि भावनांवर होत असेल आपण याचा कधी विचारच करत नाही. आपल्याला फक्त वरवरचं दिसतंय की नाही बाबा मी ग्लास नाही धरू शकत 10 मिनिटं माझा हात दुखेल. आतमध्ये डीप लेवलला काय होते ते कधी विचार केलाय का तुम्ही? ओके, कशा धरून ठेवू शकतो पण लिटरली लोक अशी करतात की महिने वर्षानुवर्ष कधीतरी 5वीत 4थीत एखादा प्रसंग घडलाय नको असणाऱ्या व्यक्ती घटना आणि ते आतापर्यंत होल्ड करून ठेवले. आता फायदा आहे का तुम्हाला त्याचा? नाही नाही चांगला वाईट कुठल्याही पद्धतीने फायदा नाहीये, उलट नुकसानच आहे तुमचं. हो की नाही? ती गोष्ट पास्ट मध्ये जाऊन आपण बदलू शकतो का? नाही. मग आता आपला पूर्ण दिवस 365 दिवस त्याच्यामध्ये आपण ते काळजी करण्यामध्ये, चिंता करण्यामध्ये घालवतो. ते वर्क आहे का सांगा? आहे का योग्य? नाही अजिबात. 1 सेकंड म्यूट करते दीपाली मॅम. ओके. पण मग काय होतं माहितीये का, मगाशी जसं म्हटलं की आपल्या प्राणशक्तीला अडथळा का तयार होतो? कारण नकारात्मक भावना, ऊर्जा इथे आपण साठवून ठेवतो. नको असलेला कचरा घाण साठवून ठेवतोय. मग तेच आहे हे. जो राग, चीड, संताप, द्वेष असेल, ईर्ष्या, मत्सर, ज्या नकारात्मक सगळ्या भावना आहेत, नको असलेल्या आठवणी, त्रासदायक गोष्टी, त्या सगळ्या आपण इथे साठवून ठेवतो आणि वरचेवर काढतो आणि रडगाणं गात बसतो. आपल्याला त्याच्यात आनंद वाटतो. हो की नाही? याला सांग, त्याला सांग, किती माझ्या बाबतीत वाईट झालं असं नाही. युनिव्हर्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स अजिबात सोडायचे नाहीत. ठीक आहे, पहिला हा तर रूल आहे, कारण तुम्ही तेच तेच अट्रॅक्ट करत राहणार. ठीक आहे, आता आणखी एक आपण टास्क करणार आहोत आता. मग हे जे मनामध्ये आपण नकारात्मक भावना, ऊर्जा साठवतो ना, हेच काय होतं? हीच अशुद्धी आहे, हेच विषारी घटक आहेत. ओके, जे आपल्या प्राणशक्तीला अडथळा निर्माण करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होतात. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता आपण एक टास्क करणार आहोत. सगळ्यांकडे नोटपॅड आहे ना, नोटबुक आहे, पेन आहे? आता काय करायचंय की ज्यांना ज्यांना असं वाटतंय की माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय त्या गोष्टीसाठी ही समोरची व्यक्ती जबाबदार आहे. ओके, माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय, जे काही नुकसान झालंय माझं आतापर्यंत, ते या समोरच्या व्यक्तीमुळे झालंय. आपल्याला काय सवय असते माहितीये का? ब्लेम गेम खेळायची. ओके, काही झालं तरी एखादी व्यक्ती आपण डोक्यामध्ये पकडलेली असते, याच्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं. आपण स्वतःमध्ये कधी डोकावून बघत नाहीस की आपली चूक कुठे आहे. ओके, सो तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींना असं वाटतंय की माझ्या आयुष्यात ज्या काही नकारात्मक भावना आहेत, सॉरी नकारात्मक घटना घडलेल्या आहेत, वाईट जे काही माझं झालंय ते, त्या गोष्टीला या या व्यक्ती जबाबदार आहेत, त्या व्यक्तींची नावं लिहून काढायची आता पटापट. काही व्यक्तींच्या लिस्टमध्ये 2-3 नावं असतील, काही व्यक्तींच्या लिस्टमध्ये 10-15 नावं असतील. नो प्रॉब्लेम, पटकन ती नावं लिहून काढायची. आणि व्हिडिओ ऑन करायचे. खाली खूप जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत. सुवर्णा मॅम, स्वामी, विवो, सुषमा, सुवर्णा मॅम, आणखी कोण आहे? सुनीता मॅम, सुनीता, शुभांगी मॅम, SSS, श्रुती मॅम. कारण आपण मेडिटेशन करणार आहोत आणि मी म्हटलंय की जेव्हा तुम्ही लाईव्ह अटेंड करता तेव्हा जर ट्रॅव्हलिंग मध्ये किंवा जॉब ऑफिसमध्ये असाल तरच काही प्रॉब्लेम नाहीये, नाही तर सगळेच ऑफिसमध्ये असतील असं काही शक्य नाहीये ना. व्हिडिओ ऑन नसेल तर रिमूव्ह केलं जाईल, सेशन मिस होईल तुमचं. एक्सेप्शनल केसमध्ये ठीक आहे. एवढ्या लोकांचे व्हिडिओ एकाच वेळी सगळे ट्रॅव्हल करतात का? ओके, बाकीच्यांचे ऑन आहेत. व्हेरी गुड. ओके, लिहिलं सगळ्यांनी? येस. मग आता पुन्हा एकदा ती लिस्ट वाचायची. ती लिस्ट वाचायची आता आपल्याला. मनात वाचायची की परत एक मनात second. वाचायची का? हा, मनामध्ये वाचायची.
मग आता हे वाचल्यानंतर वाचून झालं सगळ्यांचं? येस. ओके डन. मग आता वाचल्यानंतर तरी पण तुम्हाला अजून राग येतोय का? किंवा तुमचा क्रोधावर कंट्रोल राहत नाहीये का? रागावर कंट्रोल राहत नाहीये का? असं डोक्यामध्ये आपल्या डोकं सटकतं का? एकदम तळपायची आग मस्तकात जाते का? प्रचंड चीड, प्रचंड राग येतो का? उत्तर द्यायची आहेत. हो असंच होतं अहो माझ्या बाबतीत तरी. येस. मग हे काय? हे निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक ऊर्जा तुम्ही अजून साठवून ठेवल्यात. ओके. ते नाव वाचल्यानंतर किंवा त्या व्यक्तीचा चेहरा समोर आल्यानंतर सुद्धा आपल्याला त्रास होतो. मॅम का बरं? तो मॅम. Yes. मी काउन्सिलर आहे. येस. कोण आहे हे? विजया दीक्षित. मॅडम म्हणतात राग येत नाही. ओके. हो ओके ते ओके ओके. चलो मी म्यूट करते सगळ्यांना. हॅलो. हे तुमचं. तर काय होतं माहितीये का? त्यामुळे ह्या निगेटिव्ह एनर्जीज, नकारात्मक भावना तुम्ही साठवून ठेवल्यात. आणि या कशा प्रकारे काम करतात बघा. तर तुमचं फक्त शारीरिक, मानसिक शरीरावर आणि मनावरच परिणाम करत नाहीत. तर तुमच्या आयुष्यातले जे इतर पैलू आहेत, तुमचं जॉब असेल, करिअर असेल, लग्न असेल, त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये येणारा पैशाचा प्रवाह असेल, आयुष्यात येणाऱ्या संधी असतील, या सगळ्यावरती, तुमच्या तब्येतीवरती, सगळ्यावरती या नकारात्मक भावना, नकारात्मक ऊर्जा वाईट परिणाम करतात. ठीक आहे. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देते. ओके. तर या निगेटिव्ह नकारात्मक भावना, या इमोशन्स काढणं का गरजेचं आहे? हे ब्लॉकेजेस काढणं का गरजेचं आहे? एक छोटंसं उदाहरण देणार आहे. म्हणजे प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत सगळ्यांनी. ठीक आहे. एक सेकंड चॅट बघूयात. तर मला सांगा, सपोज समजा की तुमच्या घरामध्ये एका रूम मध्ये तुम्ही भरपूर अडगळ साठवून ठेवली. नको असणारं सामान असेल, भंगार गोष्टी असतील, न वापरण्यात येणाऱ्या वस्तू असतील, त्यांच्या आयुष्यात कधीही वापर होणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे. नको असणाऱ्या वस्तू, अडगळीचं सामान तुम्ही खचाखच भरून ठेवलं एका रूम मध्ये, जागाच नाही उरलेली. आणि तुम्हाला नवीन फर्निचर घ्यायचंय, सोफा सेट घ्यायचंय समजा, आणि तुम्हाला त्याच रूम मध्ये ते ऍड करायचे, त्याच रूम मध्ये ठेवायचे. शक्य आहे का? इज इट पॉसिबल? नाही. शीतल मॅडम म्हणतात नाही. खोली रिकामी करावी लागणार. नाही. कोण होते? कोण नाही, आहे? नाही. का नाही शक्य होणार? का हो, नाही आपण बरं? खोली रिकामी कमी करावी कारण- लागणार. करावी लागेल त्या कोणी गोष्टी एकाने बोलायचं प्लीज. नाहीये. रिकामी करावं लागेल पहिली ती खोली, त्याच्यानंतरच नवीन सामान आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकू. येस, व्हेरी गुड. मी आता म्यूट करते सगळ्यांना थोडस. येस, चॅट मध्ये उत्तर द्यायचे. तर काय होईल माहितीये का? ती रूम ऑलरेडी तुम्ही नको असणाऱ्या वस्तूंनी, अडगळीनी भरली आहे ना. ती रूम भरली आहे, तिथे जागाच नाही उरलेली नवीन गोष्टींसाठी. ठीक आहे. मग सेम त्याच पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल? ती रूम आधी साफ करावी लागेल, नको असणारं फर्निचर सगळं काढून टाकावं लागेल, ती रूम क्लीन करावी लागेल. मग तुम्ही नवीन फर्निचर तिथे ठेवू शकता. हो की नाही? मग सेम ब्रह्मांडाचा नियम काय आहे? की तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात आयुष्यात, त्याच्यासाठी पहिले तर तुम्ही जागा करा, तिथे पोकळी निर्माण करा, तिथे स्पेस तयार करा. तरच तो ब्रह्मांड पण तुम्हाला वस्तू देणार आहे. मग जेव्हा तुम्ही मनामध्ये ह्या नको असणाऱ्या भावना, ऊर्जा, ह्या इमोशन सगळ्या दाबून ठेवलेल्या असतात, ऑलरेडी तुम्ही इथे इतकं साठवून ठेवलंय, नको असणाऱ्या गोष्टी, अडगळ, कचरा, घाण साठवून ठेवली आहे, आणि नवीन गोष्टींना तुम्ही जागाच नाही ठेवलेली तिथं. कशा नवीन गोष्टी आयुष्यात येतील? कसा नवीन जॉब, लग्न, पैसा असेल, आणखीन हेल्थ, चांगली हेल्थ असेल, किंवा तुम्हाला ज्या गोष्टी, तुमची स्वप्न, गोल्स, ड्रीम, ते कसे काय तुम्ही पूर्ण करणार? आणि युनिव्हर्स तरी कसं देतात तुम्हाला? कारण तो म्हणेल ऑलरेडी या माणसाने एवढं साठवून ठेवलं, याच्याकडे जागाच नाही उरलेली, ह्याला काय देऊ मी? ओके. सेम त्या रूम सारखं जे मी उदाहरण दिले, ते आपल्या बॉडीच्या बाबतीत पण अप्लाय होते. ठीक आहे. जोपर्यंत तुम्ही ही नकारात्मक ऊर्जा, ही भावना, ह्या इमोशन्स काढून टाकत नाही सगळ्या नको असणाऱ्या, जोपर्यंत हे मनातला कचरा आणि घाण काढत नाही, तोपर्यंत नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात येत नाहीत. युनिव्हर्सचा नियम मी सांगितलाय की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याच्यासाठी तुम्ही तिथे जागा तयार करायला लागते. सो आज आपण ही सगळ्या नकारात्मक ऊर्जा आहेत, राग, द्वेष, चीड, संताप, अगदी पश्चाताप असेल, ईर्ष्या, मत्सर, या सगळ्या गोष्टी, या सगळ्याच्या नकारात्मक घटना घडून गेलेल्या आहेत, आणि नको त्रासदायक असणाऱ्या घटना, त्रासदायक असणाऱ्या व्यक्ती, ती सगळी ऊर्जा आपण आपल्या मनातून आता कायमची आपल्या शरीरातून 7 चक्रांमधून रिलीज करून टाकणार आहोत, काढून टाकणार आहोत. ठीक आहे. आपल्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण करणार आहोत आज आपण. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? आता हे ब्लॉकेजेस का निर्माण होतात? मग ही जे तुम्ही नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवल्यात ना, याने फक्त, मगाशी मी रिपीट करते, मगाशी मी बोलले की फक्त शारीरिक, मानसिक आजार होतात इथपर्यंत नाहीये बरं का. तुमचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक, अधिक जास्तीत जास्त आध्यात्मिक लेवलला सुद्धा तुम्हाला वाईट परिणाम याचे बघायला मिळतात. तुमचा जॉबवर परिणाम होतो,
लग्न, त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात येणारा पैशाचा प्रवाह, तुमचा जॉब, करिअर, हेल्थ सगळ्यावरती याचा वाईट परिणाम होतो. मग त्यामुळं ह्या निगेटिव्ह एनर्जीज, हे ब्लॉकेजेस, अडथळे काढणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता हे ब्लॉकेजेस साठवून ठेवलेत तुम्ही, ओके? तर हे का जात नाहीयेत बरं? त्याच्यासाठी एकच कारण आहे. का माहितीये का? कोणी सांगू शकेल? का साठून राहिलेत? हा आतापर्यंत रिलीज का नाही झालेले? कोण सांगेल? की त्याला एकच कारण आहे, कारण अजून आपण ते त्यांना विसरू माफ नाही शकलो केलं नाहीये. त्याच्यामुळे. येस, विसरू शकलो नाहीये आणि आपण त्या व्यक्तींना माफ करू शकलो नाहीये. माफ न करणं हे सगळ्यात मोठं प्रत्येक ब्लॉकेज. डोक्याचे विचार तेच असतात. ठीक आहे? येस. विचार पण तेच असतात आता सर. मी म्यूट करते, कोणी बोलायचं नाहीये. जेव्हा प्रश्न विचारेन तेव्हा बोलायचं. ओके? तर हे ब्लॉकेजेस का साठतात? कारण आपण माफ करायला शिकलो नाही, आपण त्या गोष्टी विसरून दिल्या नाहीयेत, रिलीज केली नाहीये ती एनर्जी. ठीक आहे? येस, व्हेरी गुड शीतल मॅम. तर मग काय आहे, आजच्या सेशनमध्ये फॉरगिव्हनेस मेडिटेशनमध्ये आपण तेच करणार आहोत. आणि एक सगळ्यात मोठी फॉरगिव्हनेसची एक छान प्रेयर आहे, एक खूप छान रेमेडी आहे, ती तुम्हाला आता मी सांगणार आहे. ठीक आहे? एक सेकंड. ठीक आहे. तर ती मिरॅक्युलस जादुई मंत्र किंवा जादुई प्रेयर आहे होपोनोपोनो. कोणी ऐकलंय याचं नाव? ओके, शरद सर म्हणतात काही त्रास होत नाही. हो हो कोणी हो, ऐकलं? तुलाच त्याच्या पाहिजे. आधी सांगते, मगाशी आपण जर चिट लिहिली ना, ती चिट रोज करायची आहे. आणि काय करायचं, ती चिट आज तुम्ही लिहिली आहे, रात्री झोपताना ती एक तर फाडून टाका किंवा जाळून टाका. ठीक आहे? येस, कावेरी मॅडम म्हणतात हो. आणि जोपर्यंत ही टेक्निक करायची चिटची, जोपर्यंत तुम्ही अगदी न्यूट्रल राहत नाही, तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहिल्यानंतर किंवा ती व्यक्ती समोर जरी आली तरी तुम्हाला काही फरक नाही पडला पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे. ओके, अगदी न्यूट्रल व्हायला हवंय. तोपर्यंत आपण ते करायची टेक्निक आणि हळूहळू तुम्ही बघाल की मॅजिकली हे वर्क करतात. तुम्ही त्यातून पूर्णपणे रिलीज कराल स्वतःला. येस, ओपोनोपोनो माहिती आहे, विद्या मॅम म्हणतात ओपो सर. काही कळालं नाही, सॉरी. मॅम जरा रिपीट कराल का? कशाबद्दल मॅडम? ती जे आता प्रार्थना तुम्ही म्हणते. बोललात ते. काय म्हटलात? होपोनोपोची प्रार्थना म्हणताय ना तुम्ही? हा, मी सांगितलीच नाही अजून. मी तुम्हाला प्रश्न करते, कोणाला माहितीये का? मी आता एक्सप्लेन करणार आहे. ओके हो तुला हो पाहिजेली. माहित आहे, युट्यूबवर ऐकली. ओके ओके. तर काय आहे, येस, फॉरगिव्हनेसची प्रेयर आहे. आता सगळ्यांनी म्यूट करायचंय. प्रश्न विचारेन तेव्हाच बोलायचे. ठीक आहे? आता बघा, होपोनोपोनो ही काय आहे? ही एक मिरॅक्युलस हिलिंग टेक्निक आहे. ओके, फॉरगिव्हनेसची प्रेयर आहे. एक जादुई मंत्र सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. अगदी 4 वाक्यांचा आहे. ओके, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ओके, मी ग्रुपवरती सेशन संपल्यानंतर त्याचं एक इमेज तुम्हाला टाकेन. त्याचं तुम्ही एनलार्ज करून एक फ्रेम वगैरे बनवू शकता आणि आपल्या बेडरूम मध्ये लावायचं. सकाळी उठल्यानंतर आणि झोपतानाही तुम्हाला ती दिसली पाहिजे. ओके, ते हॅमरिंग झालं पाहिजे सतत. आता याच्यानंतर त्याचे नियम काय आहेत, कधी म्हणायची, कशी म्हणायची. ओके, तर ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही टेक्निक आहे होपोनोपोनो, ही काम कशी करते, एक छोटंसं उदाहरण देते बघा. तर काय आहे, होपोनोपोनो ही एक हवाईयन टेक्निक आहे, एक प्राचीन हवाईयन टेक्निक आहे. फॉरगिव्हनेसची प्रेयर आहे. फॉरगिव्हनेस सोबतच तुम्हाला आयुष्यात जे जे हवंय त्या गोष्टी इतक्या इझिली तुम्हाला अट्रॅक्ट करून देते, सहज मिळवून देते. सगळ्या गोष्टी तुम्ही खूप इझिली मॅनिफेस्ट करू शकता, अशी ही जादुई प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ओके, आता ही काम कशी करते, एक छोटंसं उदाहरण देते. आपल्या सिंकमध्ये बघा, पाणी जमा झालं असेल, सिंकच्या पाईपमध्ये कचरा आणि घाण जमा झाली असेल, तर तुम्ही वरतून नळाने कितीही पाणी सोडा, ते पाणी पुढं पाईपमध्ये पुढं जातं का, प्रवाहित होतं का? नाही होऊ शकत. का बरं? कचरा अडकलेला असतो. कचरा अडकलेला आहे. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही एखादं लिक्विड वरतून ओततात, लिक्विड किंवा पावडर टाकतात, त्यांनी काय होतं, त्या लिक्विडमुळे तो कचरा, घाण ती सगळी निघून जाते, मेल्ट होऊन जाते. आणि त्याच्यानंतर तुम्ही नळाचं पाणी सोडल्यानंतर खूप फोर्सनी ते पाणी पुढे वाहू लागतं, प्रवाहित होतं पाईपमधून. ठीक आहे, मग होपोनोपोनो हे काय, हे आयुष्यातून तुमच्या ब्लॉकेजेस काढण्याचं काम करतं. हे त्या सेम लिक्विड सारखं काम करतं. तुमच्या आयुष्यात जो कचरा, घाण अडकली, नकारात्मक ऊर्जा, भावना, अडथळे, जे ब्लॉकेजेस आहेत तुमच्या वेगवेगळ्या कामांमध्ये, जॉबमध्ये असेल, हेल्थमध्ये असेल, पैशामध्ये असेल, करिअरमध्ये असेल,
तुमचे गोल्स, इच्छा, ड्रीम सगळे पूर्ण होण्यामध्ये ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील, ते ब्लॉकेजेस काढण्याचं काम कोण करतं? ही होपोनोपोनो प्रेयर करते. समजलं सोप्या भाषेमध्ये? ठीक आहे. तर ही एक हवाईयन प्राचीन टेक्निक आहे, फॉरगिवनेसची प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ठीक आहे. आता ही खूप छान प्रेयर आहे. माझ्या स्वतः गुरूंनी मला 2014 मध्ये ही सरांनी इंट्रोड्यूस केलेली. तेव्हापासून आजपर्यंत माझ्या डेली रुटीनचा पार्ट आहे. रोज सकाळी ही मी प्रेयर म्हणते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की जगातील लाखो करोडो लोकांनी या प्रेयरचा वापर करून खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात अचीव केलेल्या आहेत. त्यांचे गोल्स, त्यांचे ड्रीम, सगळी स्वप्न पूर्ण केलेले आहेत, सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, अगदी इझिली ते अट्रॅक्ट केलेल्या आहेत. पण हे ओपनली कोणी जास्त बोलून दाखवत नाही. अगदी बिलियनियर लोकांनी सुद्धा हीच टेक्निक वापरलेली आहे. ठीक आहे. लाखो लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे होपोनोपोनो एवढी मिरॅक्युलस आहे, एवढी जादुई टेक्निक आहे की डे 1 पासून, तुम्ही आज म्हणायला घेतली, डे 1 पासून तुम्हाला याचे रिझल्ट मिळतात. एवढी मिरॅक्युलस टेक्निक आहे. विदिन अ डे तुम्हाला एका दिवसामध्ये त्याचे रिझल्ट येतात. खूप छान छान. ठीक आहे. तर एक स्क्रीन शेअर करते तुम्हाला, ती नोट करून घ्यायची आहे तुम्ही सगळ्यांनी, आणि ग्रुपमध्ये सेशनमध्ये पण सेशन संपल्यावर मी देईनच. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना? हो. येस. येस. म्यूट करायचं सर्वांनी, कोणाचं तरी अनम्यूट आहे वाटतं, खरखर असा आवाज येतोय. ठीक आहे. तर उच्चार व्यवस्थित करायचंय. हो ओपोनोपोनो प्रेयर, हो ओपोनोपोनो. आय एम सॉरी, नोट करून घ्या सगळ्यांनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. हा, छान ओपो मॅम, मस्त आवाज आहे. ओके. ठीक आहे, डन. नेक्स्ट पुढे जाऊया. नोट केलं सर्वांनी? हो केलं. येस. ही प्रेयर अगदी छोटीशी आहे, 4 वाक्यांचीच आहे, होपोनोपोनो. पण ही छोटीशी वाटत असली तरी खूप मोठमोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडून आणते. एवढी पॉवरफुल आहे, हायली पॉवरफुल प्रेयर. मी सगळ्यांना रिकमेंड करेन, उठल्या उठल्या ही प्रेयर करा. फार वेळ लागत नाही, हार्डली 5 मिनिटं लागतील. आणि कशा पद्धतीने म्हणायचंय, तर तुम्ही 4 ते 5 वेळा आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आपल्याला, आणि पहिले तर स्वतःला माफ करायला शिकायचंय. मग अशी तो विषय राहून गेला फॉरगिव्हनेसचा मध्येच, की काय होतं, आपल्याला वाटतं की ही व्यक्ती, माझ्या आयुष्यात जे काही घडले ती समोरची व्यक्ती जबाबदार आहे. माझ्या आयुष्यात वाईट गोष्टी घडलेल्या, त्याला कारणीभूत कोण आहे? समोरची व्यक्ती आहे. आपण कधी स्वतःकडे बघतो का? आपल्याला स्वतःचं दुःख मोठं वाटतं. अरे मी किती कमनशीब आहे, माझ्याच बाबतीत वाईट झालं, या व्यक्तीने मला कसा त्रास दिला, मी किती रडले, मी किती सहन केलं. आपल्याला फक्त आपलं दुःख मोठं वाटतं. समोरच्याचं काय? आपल्या कळत नकळत तुम्ही सुद्धा त्याला हर्ट केलेलं असतं कधीतरी, ती पण व्यक्ती दुखावलेली असते ना. मग त्याला माफ तर करायचे, पण माफी पण मागायची. का बरं? कळत नकळतपणे तुमच्याकडून पण काहीतरी चुका झालेल्या असतात. जाणीवपूर्वक केलेल्या अशा मी म्हणत नाहीये, तुमच्या नकळत झाल्या असतील, तुम्हाला माहित पण नसेल, त्याची कल्पना नसेल, पण समोरची व्यक्ती दुखावली गेलीये. मग त्या निगेटिव्ह व्हायब्रेशन कुठे जातात? त्या आपल्यापर्यंत येतात. हो ना. त्याचा फटका, त्याचं नुकसान आपल्याला सोसावं लागतं की नाही. म्हणून त्या व्यक्तीला माफ पण करायचंय, त्या व्यक्तीची माफी पण मागायची. आणि फर्स्ट ऑफ ऑल, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणतात ना, पहिली सुरुवात आपण स्वतःपासून करायची. कारण बरेच वेळेला असं होतं की इतरांमुळे तुम्हाला त्रास झालेला असतो, पण आपण स्वतःला किती त्रास करून घेतो बघा. सपोज एखादी वयाने मोठी वयस्कर व्यक्ती असेल घरामध्ये, तिला तुम्ही काही गोष्टींसाठी नको, मी उदाहरण म्हणून देते, ठीक आहे, सगळ्यांच्या बाबतीत हेच लागू आहे असं नाहीये. काही गोष्टींमध्ये तुम्हाला नकार देता येत नाहीये, काही गोष्टींमध्ये तुम्ही उलट बोलू शकत नाहीये. समजा ती व्यक्ती डॉमिनेटिंग असेल, तर तुम्ही त्याच्या पुढे काहीच तुमचं मत व्यक्त करू शकत नाहीये. ठीक आहे. मग अशा वेळेला काय होतं,
ती चिडचिड, तो राग असतो, द्वेष असतो, आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवतो आणि आपल्याला त्रास करून घेतो. मग रात्रभर उपाशी बसणं असेल, रात्रभर रडत बसणं असेल, टेन्शन घेणं असेल, चिंता, काळजी, विचार 24 तास, तो त्रास आपण कोणाला करतो बरं? कारण आपण बाहेर व्यक्त करू शकत नाहीये समोरच्या व्यक्तीपर्यंत. शिष्टाचार असेल, आदर असेल, काही पण असेल, पण तो राग आपण आतमध्ये आपल्यावरती स्वतःवरती काढतो. आपल्या आत्म्याला त्रास देतो की नाही, आपल्या आत्म्याला दुखावतो ना? येस और नो? मग पहिली हो. माफी कोणाची मागितली पाहिजे आपण? स्वतःची. ठीक आहे, स्वतःचीही माफी मागायची, इतरांना माफ करायचे आणि त्यांचीही माफी मागायची आपल्याला. ठीक आहे, फॉरगिव्हनेस मेडिटेशन आपण थोड्या वेळात घेणार आहोत. आता बोलूयात होपोनोपोनोकडे. ही एवढी मिरॅक्युलस टेक्निक आहे की डे 1 पासून, जर तुम्ही आजपासून करायला घेतलं, आजपासून तुम्हाला खूप जादुई चमत्कारिक रिझल्ट तुमच्या आयुष्यात बघायला मिळतील. आता याला काही बंधन आहेत का? तर कुठलीही बंधनं नाहीयेत. बऱ्याच लेडीज विचारतात, मॅडम प्रॉब्लेम मध्ये पिरियड्स मध्ये केलं तर चालेल का? व्हेज नॉनव्हेज खाऊन केलं तर? कुठलंही त्याला बंधन नाहीये, कधीही तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पहाटे उठल्यानंतर सकाळी केलं तर खूपच उत्तम. 4 ते 5 वेळा हार्टवरती, आपल्या हृदय चक्रावरती हात ठेवायचे आणि स्वतःची आधी माफी मागायची. ज्या ज्या गोष्टी तुम्ही मॅनिफेस्ट करता त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही होपोनोपोनो करू शकता. कशा पद्धतीने करायचं सर्वांनी? आपल्या हृदय चक्रावरती हात ठेवायचा, हृदयावरती, आणि रिपीट करायचंय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि तो फील घ्यायचा आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आपण स्वतः जबाबदारी घ्यायची. आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडलेल्या आहेत, चांगल्या वाईट ज्या काही असतील, तर त्या गोष्टींची जबाबदारी आपण घ्यायचे, इतरांना ब्लेम करणं थांबवायचे. ओके, आज फक्त ही फॉरगिव्हनेससाठी कशी वापरायची ते बघणार आहोत. त्याशिवाय होपोनोपोनो आपण उद्या परवा बघणार आहे की पैशांसाठी कशी वापरायची. या प्रेयरचा वापर करून तुम्ही पैसे कसे तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करू शकता, तुमचा लाईफ पार्टनर अट्रॅक्ट करू शकता, तुम्हाला हवा तो जॉब, हवी ती सॅलरी तुम्ही अट्रॅक्ट करू शकता. ते आपण 2-3 दिवसामध्ये बघणार आहोत. आज फक्त आपण फॉरगिव्हनेससाठी कशी वापरायची ते बघणार आहोत. आता 4 सेंटेन्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. जेव्हा तुम्ही युनिव्हर्समध्ये हा सिग्नल सोडता की एखाद्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही स्वतः घेतली, त्याच्यासाठी आपण युनिव्हर्सकडे माफी मागतोय. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ओके, हे ब्लॉकेजेस काढून टाकतोय. आणि ब्लॉकेजेस काढल्यानंतर, ती साफसफाई केल्यानंतर, 1 सेकंड म्यूट करते मी. कोण आहे? डबल ओपो कोणाचे तरी नंबर आहेत, त्यांच्या इथून आवाज येतोय. मी म्यूट केलंय. काय होतं की जेव्हा तुम्ही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणता, त्यावेळेस काय होतं, ते ब्लॉकेजेस तुम्ही काढून टाकता. त्याची जबाबदारी, याचा अर्थ तुम्ही ती जबाबदारी स्वीकारली आहे, तुम्ही त्याच्याबद्दल माफी मागत आहात. ठीक आहे, ते अडथळे तुम्ही आयुष्यातून काढून टाकले. त्याच्यानंतर मॅडम एक विचारायचं होतं की म्हणजे किती वेळा बोलायची वगैरे असं काही आहे का? म्हणजे हा, एवढ्याच मॅडम सांगणार आहे कंटिन्यू. मग थोडेसे पेशन्स ठेवायचे, कारण पुढे मी त्याचं उत्तर देणारच असते. ओके, एका फ्लो मध्ये असतो, तुम्हाला सगळ्याची उत्तरं मिळतील. आता आपण कुठे होतो? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी बोलून तुम्ही ती जबाबदारी घेतली, त्याच्याबद्दल युनिव्हर्सकडे माफी मागितली. त्याच्यानंतर थँक्यू, आय लव्ह यू. थँक्यू, आय लव्ह यू म्हणजे तुम्ही त्या गोष्टींसाठी ग्रेटफुल आहात, आभारी आहात. कृतज्ञतेची भावना जेव्हा तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडता, तुम्हाला ती गोष्ट मिळालेली असू देत नसू देत, फ्युचरमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे, त्याच्याबद्दल तुम्ही आधीच कृतज्ञता तिथे व्यक्त करताय, आधीच थँक्स गिव्हिंग करताय, तर युनिव्हर्स पण तुम्हाला ती गोष्ट लवकरात लवकर आणून देतं. म्हणजे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, त्याने तुम्ही तुमचं ब्लॉकेजेस काढून टाकताय. देन थँक्यू, आय लव्ह यू, या 2 सेंटेन्सनी काय होतं की तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करताय. मग अशी मी म्हटलं ना, अडगळ काढून टाकायची आहे आणि हव्या असणाऱ्या गोष्टी आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट करायच्या. ठीक आहे, त्याला स्पेस तयार करायचंय. मग ही प्रेयर किती वेळा म्हणायची? काहीही बंधन नाहीये, तुम्ही सकाळी उठल्यानंतर म्हणा. त्याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही आता लेडीज लोक आहात, तर जेवण बनवताना तुम्ही ते म्हटलं, तोंडाने म्हटलं किंवा मोबाईलवरती ते लावलं प्रेयर तरीही चालेल. झोपले असताना तुम्ही मोबाईलवरती बॅकग्राऊंडला ही प्रेयर चालू ठेवून झोपलात तरीही चालतं, कारण ती एवढी मिरॅक्युलस आहे, कारण ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाते आणि जादुई पद्धतीने ती तिचं काम करायचं ते करते. सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अट्रॅक्ट करून मिळतात. ठीक आहे, आता नेक्स्ट आणखी कधी कधी म्हणायची. आता बघा, कधी कधी आपलं काय होतं की उठल्या उठल्या खूप छान फ्रेश मूड मध्ये असतो आणि अचानक काहीतरी बिघडतं. अचानक ते 10-12 वर्षापूर्वीचा, 4-5 वर्षापूर्वीचा एखादा प्रसंग आठवतो, एखादी घटना ट्रिगर करून जाते, नको असणारी. होतं ना? दीपाली मॅडम स्माइल करतायत, खूप वेळा झालंय वाटतं असं. ओके, प्रत्येकाच्या बाबतीत होते, मी खूप वेळा एक्सपिरियन्स केले. हो ना, छान मूड मध्ये जेवण बनवते आणि अचानक काहीतरी आठवलं, 4-5 वर्षांपूर्वीची घटना. त्याचा आता काडी मात्र ही संबंध नाहीये आत्ताच्या क्षणासोबत. ना फायदा ना तोटा. तोटा भरपूर आहे, फायदा तर काहीच नाहीये. ओके,
मग काय होतं, आपला मूड तिथे खराब होतो. आणि त्याच्यानंतर आपण अर्धा तास पूर्ण जेवण बनवून होईपर्यंत त्याच झोनमध्ये असतो. ओके, त्याच फेजमध्ये 1 तास होतो, 2 तास होतो त्याच विचारांमध्ये. काही लोक अर्धा दिवस नाही, लिटरली अख्खा दिवस 24 तास वाया घालवतात त्या विचारांमध्ये एवढे गुंतून जातात ना, की तोच विचार 24 तास राहतो. त्याचा फायदा आहे का आता आपल्याला? नाही. मग जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, निगेटिव्ह एनर्जी वाटेल, तुम्हाला डाऊन फील होईल, अस्वस्थ वाटेल, जुन्या गोष्टी, नको असणारे विचार सतत येतात, नको असणाऱ्या गोष्टी सतत येतात, नात्यांमध्ये दुरावा आहे, ताणतणाव निर्माण झाले, तर त्यावेळेला होपोनोपोनो आपल्याला करायचं. डेली तर तुम्ही कराच, पण जेव्हा लगेच आपला स्विच ऑन ऑफ करता आला पाहिजे. आपला रिमोट आपल्या हातात ठेवायचा. जेव्हा तुम्हाला वाटेल की कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी येते, माझे विचार चुकीकडे चाललेत, चुकीच्या दिशेने माझे विचार, माझे व्हायब्रेशन चाललेले आहेत, लगेच स्विच ऑन ऑफ करायचंय. ठीक आहे, तर चलो आपण काय करणार आहोत आज? तर आपण आता एक मेडिटेशन घेणार आहोत फॉरगिव्हनेसचं. सगळ्यांनी काय करायचंय, पाणी सोबत ठेवायचं, एक दिवा किंवा कॅन्डल लावा आणि एक अगरबत्ती लावायची फास्ट. आता ही प्रेयर होपोनोपोनोची तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे जर स्फटिकची माळ असेल, एखादी जपमाळ असेल, त्याच्यावर 108 वेळा केलं तर अतिउत्तम. पण आता काय माहितीये, सगळे बिझी असतात, वर्किंग आहेत, दिवा भेटत नाहीये, अगरबत्ती चालेल का नुसती? हा चालेल चालेल मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाही, चालेल. आता जे अवेलेबल असेल ते घ्या. ओके, मॅडम जो दिवा वर्किंग नसेल तर आहे, चालेल का? काय म्हटलं मॅडम? येस, फक्त अगरबत्ती चालेल का? चालेल ना, काही हरकत नाही. आता जे अवेलेबल आहे दिवा आणि आता तुमच्याकडे ते वात यूज करा. शोधावे लागेल, आधी माहिती असेल. नाही नाही, चालेल, अगरबत्ती पण चालेल. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्फटिकची माळ घेतली तर चालेल ना फक्त? हा चालेल चालेल. थँक्यू. पण आता आपल्याला होपोनोपोनो नाही करायचंय, ती प्रेयर इथं संपते. आपल्याला फॉरगिव्हनेसचं मेडिटेशन करायचंय. ओके, तुम्ही घरामध्ये होपोनोपोनो करताना 108 वेळा त्या माळेवर केलं तर वेल अँड गुड, खूप छान रिझल्ट मिळतात स्फटिकच्या माळेवरती. इतर कोणती माळ असेल त्याच्यावरही करू शकता. 108 वेळा का? कारण हॅमरिंगसाठी, रिपिटेशन होण्यासाठी आहे. ठीक आहे, नाही तर इतर वेळेस फक्त तुम्ही हृदयावरती हात ठेवून 5 ते 10 वेळा सकाळी बोलत, हार्डली 5 मिनिटं लागतात. पण फिलिंग सहित बोलायचंय. जस्ट असं पटापट बोलले आणि ऑफिसला पळाले असं नाही करायचं, नाही तर मग त्याचे रिझल्ट नाही मिळणार. तुम्हाला कॉन्शियसली तिथं प्रेझेंट राहायचंय आणि ती प्रेयर करायची विथ फिलिंग्स. ठीक आहे, आले सगळे जागेवरती? बऱ्याच जणांचे व्हिडिओ खाली ऑफ आहेत. शाओमी, विवो, वैशाली मॅम, सुवर्णा मॅम, सिंधू मॅम, सिंधू तळवली, खालापूर, रायगड. ओके, मॅम सुवर्णा, मला ना ते माझं होत सुरेखा. नाहीये. येस येस, हॅलो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे मॅम. ओके, माझी मुलगी आली की मग मी ते सेट करून घेईन आणि मग उद्यापासून करीन. येस येस मॅम, नो इश्यूज. येस, नो प्रॉब्लेम. सॉरी. बाकीच्यांनी शिवाजी सर, शोभना मॅम, शांभवी मॅम, श्रेया मॅम, SMT कोळे, SSS, शुभांगी मॅम, सुनीता मॅम, सुरेखा, बिरादर, सुवर्णा राठोड मॅम, वैशाली मॅम. व्हिडिओ ऑन करायचे, नाही तर काय होतं नाही ते आपण मेडिटेशन करणार आहोत. हॅलो, मॅम, छाया मॅम. आवाज केलाय. व्हिडिओचा प्रॉब्लेम आहे काहीतरी. हॅलो, हॅलो, हा बोला. येस येस, आवाज येतो मॅम, बोला. सुषमा थोरात दिसतोय मॅम? हा दिसतोय दिसतोय. येस, ठीक आहे. आता काय करायचं, सगळ्यांनी एका शांत जागी बसायचंय. तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही एवढं बघायचंय. एक दिवा किंवा कॅन्डल लावायची, अगरबत्ती लावा, थोडंसं पाणी पिऊन घ्या. सेकंड. मॅडम दिवा आणि कॅन्डल किंवा हे आवश्यक आहे का आता? जे तुम्हाला अवेलेबल आहे ते लावा मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, जे ओके. इझिली मिळेल तुम्हाला आता ते लावायचे. ठीक आहे, आता सगळ्यांनी एका शांत जागी बसायचे, डोळे बंद करायचे. तुम्हाला कुठलाही डिस्टर्बन्स बेटे नको. बोलते. माझा आवाज व्हिडिओ येतो. दिसतोय? दिसतोय. येस मॅम, वैशाली मॅम दिसतोय. ठीक आहे, हो. चलो. तर सगळ्यांनी शांत बसायचे, डोळे बंद करायचे. आता थोडं डीप ब्रिदिंग करायचंय, पाणी पिऊन घ्यायचंय. डीप ब्रिदिंग करा. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, तो 1 मिनिटासाठी होल्ड करायचा आहे, म्हणजे रोखून धरायचा आहे. त्या मोमेंटमध्ये प्रेझेंट राहायचंय आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडून द्यायचा. डीप ब्रिदिंग करायचंय.
असं फटाफट नाही करायचं. डीप ब्रिदिंग करायचंय आणि 1 सेकंड मेडिटेशन सुरू असताना कुणीही बोलायचं नाहीये. म्यूट करते सगळ्यांना, जो अनम्यूट करून बोलेल किंवा परमिशन पण काढून घेतलेली आहे मी. ओके, येस. मेडिटेशन होईपर्यंत कुणी बोलायचं नाहीये. सेशन संपल्यानंतर सगळ्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली जाईल. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू दीर्घ श्वास सोडायचा आहे. ओके, तर मेडिटेशनला सुरुवात करूया. डोळे बंद करायचे सर्वांनी. मेडिटेशन चालू आहे. काही लोकांच्या ऍक्टिव्हिटी अजून सुरू आहेत. सॅमसंग कोण आहे? मेडिटेशन करायचंय. ओके, आपल्या या ध्यान धारणेमध्ये आपलं मन आज आपण स्वच्छ करणार आहोत. आज आपण प्रॅक्टिकली मनापासून माफ करणार आहोत. कुठेही आपल्या मनात किंतु परंतु ठेवायचा नाहीये. गतकाळाच्या तुमच्या कडू आठवणी आहेत, त्यांना आता टाटा बाय बाय करायची वेळ आली आहे. आज ज्यांना रडायला येईल त्यांनी मन मोकळेपणाने रडायचे आहे. काहींना अश्रू अनावर होतात, त्यांनी आपले मन मोकळे करायचे आहे. मेडिटेशन करताना तुम्ही एकटेच असायला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला कोणीच नको, ही काळजी घ्या. कोणाला काही त्रास असेल तर भिंतीचा आधार घेऊन तुम्ही बसलात तरीही चालेल. व्हिडिओ ऑन ठेवा, कारण एकाकडून दुसऱ्याला एनर्जी ट्रान्सफर होत असते. माझी एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर होईल, त्याचा तुम्हालाच फायदा होईल. आता शरीराची हालचाल कमी करायची आहे. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. डीप ब्रीथिंग करायचंय. आज तुमच्या शरीराच्या हालचालींवरती कंट्रोल करायला शिका. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करा. तुमची मान, तुमचे दोन्ही हात, हाताचे तळवे, तुमचे पाय, पायाचे तळवे, संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू हा दीर्घ श्वास सोडून द्यायचा आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तो 1 मिनिट रोखून धरायचा आहे. श्वास रोखून धरल्यानंतर, होल्ड केल्यानंतर जो चेहरा, जी मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल तिचे आभार व्यक्त करा. आता तुमच्या डोळ्यासमोर जी मूर्ती दिसेल, जो चेहरा दिसेल, त्या व्यक्तीचे आभार व्यक्त करायचे. हळूहळू श्वास सोडायचा आहे. आज आपण या ध्यान साधनेमध्ये आपलं मन तर स्वच्छ करणार आहोत, पण गतकाळातील काही गोष्टींना उजाळा देणार आहोत. सर्व चांगल्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवणार आहोत. तसेच वारंवार मनाला दुःख देणाऱ्या नकारात्मक आठवणींना आपलं मन, शरीर आणि 7 चक्रांमधून कायमस्वरूपी बाहेर काढून टाकणार आहोत. या ध्यान साधनेमधून आपलं मन हलकं करणार आहोत. लहानपणापासूनचं आपलं निरागस मन काय असतं ते आपण पाहिलं आहे, अनुभवलं आहे. लहानाचे मोठे व्हायला सुरू झाल्यानंतर आपलं मन निरागस राहत नाही. जीवनातील विविध वाईट, कटू अनुभव जीवन जगत असताना आपल्याला मिळायला लागतात आणि मग हळूहळू ही निरागसता कुठेतरी हरवून जाते. आता आठवा ते दिवस तुम्ही खूप आनंदी कधी होतात ते लहानपण आठवा. तुमचं निरागस लहानपण आठवायचंय. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदामध्ये राहत होतात. तुमचं निरागस लहानपण आठवायचंय. तुमच्या आई वडिलांसोबत दिवसभर कसे आनंदात तुम्ही राहत होतात. हळूहळू मोठे झालात,
शाळेत जायला लागलात. आता आपल्या शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी, आपले शिक्षक यांच्याबरोबरचे ते दिवस आठवा. चांगले वाईट दिवस आठवायचे शाळेमधले. तुमचे मित्रमैत्रिणी असेल, तुमचे शिक्षक असतील, त्यांच्यासोबतचे चांगले वाईट क्षण आठवा. शाळेमधून येता जाता मित्रमैत्रिणींसोबत केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी आठवा. नंतर काही क्षण असे येतात, तुम्ही आता खूप शांत झाला आहात आणि या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आला. आता तुम्ही खूप शांत झाला आहात. आता या क्षणाला त्या व्यक्तीला मनात आला की जी व्यक्ती तुमच्याबरोबर वाईट वागली आहे, खूप काळ मध्ये गेला आहे किंवा आत्ताचे क्षण असतील, मध्यंतरी खूप काळ गेला आहे. आता तुम्हाला त्या व्यक्तीला माफ करायचं आहे. ती व्यक्ती, ती किंवा तो, जे कोणी असेल त्या व्यक्तीला तुम्ही मनात आणत आहात. त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यांसमोर आणत आहात. तेव्हा आता तुम्हाला कसे वाटत आहे? तुम्हाला राग येत आहे का? द्वेष आहे का? तिरस्कार वाटत आहे का? नक्की काय आहे? त्या भावनांना, इमोशन्सना दाबू नका. त्याला फेस करा. या भावनांना आणि इमोशन्सना या दाबू नका, त्याला फेस करा. तुम्हाला त्रास होत आहे का? रडू येत आहे का? त्या सगळ्या गोष्टींना फेस करायचं आहे. आता मनामध्ये एक विचार आणा की हे जीवन एक शाळा आहे, एक स्कूल आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये जो कोणी येत आहे तो एक शिक्षक आहे. हे तुमचं आयुष्य म्हणजे एक स्कूल आहे आणि तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती येत आहे ती एक शिक्षक आहे. आणि जो व्यक्ती तुम्हाला आयुष्याचा धडा शिकवून गेला आहे किंवा तुम्ही त्याला आयुष्याचा धडा शिकवला आहे, वाईट किंवा चांगल्या गोष्टींचा. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, याचा अर्थ असा नाही की ती ठीक आहे किंवा योग्य आहे, परंतु तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून मुक्त करता. जेव्हा तुम्ही क्षमा करता किंवा माफ करता, तेव्हा तुम्ही स्वतःला त्या दुःखामधून, त्या दुःखाच्या साखळीमधून माफ करत असता. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. हळूहळू आपल्या मनाला आणि शरीराला शांत करा. आता त्या व्यक्तीने जे काही कार्य केले आहे त्याला माफी द्या. त्या व्यक्तीनं जे काही कार्य केलं आहे त्याला माफी द्या. मग ते तुम्ही स्वतः का असेना किंवा इतर दुसरे कोणीही असेल, त्यांना क्षमा करा, माफ करा. त्यांच्या कार्याला क्षमा करा. आता तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि समोरच्याला तुम्ही फॉरगिव्ह करू शकाल. त्यामुळे तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. तुमच्या अंतर्मनामध्ये क्षमा भावना पूर्णपणे रुजून जाईल आणि तुम्ही समोरच्याला फॉरगिव्ह करू शकाल. समोरच्याला माफ केल्यामुळे तुमचे ब्लॉकेजेस निघून जातील, तुमचे अडथळे निघून जातील. तुम्ही स्वतःला आयुष्यात वरती काढू शकाल, स्वतःचा उद्धार करू शकाल. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने सोडायचा आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो तोंडाने सोडा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स होताना अनुभवा. शरीर हळूहळू हलकं होत आहे, रिलॅक्स होत आहे. आपलं मनही हळूहळू शांत होत आहे. आता त्या व्यक्तीची कल्पना करा ज्याने तुम्हाला हर्ट केलं आहे, दुखावलं आहे, किंवा त्या घटनेला, त्या वेळेला आठवा जेव्हा तुम्ही दुखावला गेला होतात, तुम्हाला वेदना झाल्या होत्या. आता तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन्स आहेत? तुमच्या मनामध्ये कोणते इमोशन, भावना येत आहेत? तो राग असेल, द्वेष असेल, गिल्ट असेल, पश्चाताप असेल किंवा कोणत्या दुसऱ्या भावना असतील तर ते आठवा. त्याचं निरीक्षण करा.
ह्या भावना, हे इमोशन तुम्ही कुठे फील करत आहात? तुम्हाला कुठे जाणवत आहेत? शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही त्या भावना फील करत आहात त्याचं निरीक्षण करा. शरीराच्या कोणत्या भागावर तुम्ही या भावना फील करत आहात त्याचं निरीक्षण करा. फील करायचंय. आणि आता आपल्या शरीरात ज्या भागावर इमोशन फील होत आहेत त्या भागामध्ये खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. शरीरातल्या ज्या भागावरती तुम्हाला या भावना फील होत आहेत त्या भागावरती खोलवर श्वास घ्या. श्वास घेत राहा आणि सोडत राहा. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करायची परवानगी द्या. आपल्या श्वासांना त्या भागातील सर्व तणावाला मुक्त करण्याची परवानगी द्या. आणि आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणा. आपलं पूर्ण लक्ष आपल्या हृदयाकडे आणायचंय आणि बोला, मी तुम्हाला माफ करत आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारत आहे. 3 वेळा म्हणायचे मनातल्या मनामध्ये, मी तुम्हाला माफ केलेलं आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. मी तुम्हाला माफ केले आहे. तुम्ही जसे आहात तसे मी तुम्हाला स्वीकारले आहे. तुम्हाला आता असे वाटत आहे की तुम्ही रियालिटीमध्ये माफ नाही करत आहे, परंतु ह्या वाक्यांवर नीट लक्ष द्या आणि वेळेनुसार हळूहळू ही क्षमा भावना तुमच्यामध्ये आपोआपच वाढत जाईल. आपल्या भावना, आपले इमोशन ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. आपल्या भावना, आपले इमोशन ही आपली निवड आहे, ही आपली चॉईस आहे. क्षमा करण्यासाठी तुम्हाला आता हे ओळखायला लागेल, ह्या तुमच्या भावना आहेत, हे तुमचे इमोशन आहेत, त्यात दुसरे कोणीच जबाबदार नाही. क्षमा करण्यासाठी तुम्हाला हे ओळखायला लागेल की या तुमच्या भावना आहेत, तुमचे इमोशन आहेत, त्याच्यासाठी इतर कोणीच, दुसरे कोणीही जबाबदार नाही. त्यासाठी दुसऱ्यांना दोष देणं बंद करायचं आहे. तुमचं दुःख हे वास्तविक आहे, खरं आहे. पेन इज रिअल बट सफरिंग इज चॉईस. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. क्षमा करा आणि स्वतःला मुक्त करा. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे. तुमचं चित्त हे विशाल आहे आणि मन उदार आहे. ज्याप्रमाणे प्रेमाचा निखळ झरा हा कायम वाहत असतो आणि क्षमा भावनेने हे वाहणारे सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात. ज्याप्रमाणे प्रेमाचा निखळ झरा कायम वाहत असतो त्याप्रमाणे क्षमा भावनेने हे सगळे अडथळे तुम्ही काढून टाकत आहात आणि हा प्रेमाचा झरा तुमच्या आयुष्यात निखळ वाहू देत आहात. हा प्रेमाचा झरा तुमच्या आयुष्यामध्ये निखळ वाहतो आहे. आता हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या. हळुवारपणे एक मोठा दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. स्वतःच्या शरीराला रिलॅक्स फील करायला लावा. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळेला या मेडिटेशन मधून हळूहळू बाहेर यायचं आहे. ओके, झालं सगळ्यांचं. आता हँड्स रब करायचे.
ओके, ही एनर्जी आपल्या डोळ्यांवरती घ्यायची आहे आणि तसंच आपल्या सहस्त्रार चक्रावरून आपल्या संपूर्ण बॉडीवरती ही एनर्जी सोडून द्यायची, आपल्याला पास करायची. येस, व्हेरी गुड. थोडंसं पाणी पिऊन घ्या सर्वांनी. थोडंसं पाणी पिऊन घ्या. आता पहिले तर एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत सगळ्यांनी. झूमचा हँड रेज करून तुम्ही बोलू शकतात किंवा अनम्यूट करून बोला. ओके, संगीता मॅडमना अगदी शांत वाटलं, खूप छान. चॅटमध्येही टाकू शकताय. थोडंसं स्टेबल व्हा आणि बोला. ओके, सुरेखा मॅम झोप आणि थकवा जाणवत होता. मन हलके झाले, ममता मॅडम. सुजाता मॅम छान वाटली. ओके, बोलायचं पण आहे, वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, फक्त चॅटमध्ये टाईप नाही करायचंय. ओके, मंदाकिनी मॅडम लेट जॉईन झाला तर रेकॉर्डिंग पाहून घ्या. सरस्वती मॅम खूप छान वाटले. ओके, दीपाली मॅडम मणक्याला आराम मिळाला, छान वाटले. एक्सपिरियन्स समोरासमोर आपला ऑनलाईन कोर्स आहे ना. ओके, व्हिडिओवरती कशाला घेतोय आपण? वन ऑन वन कम्युनिकेशन आहे, बोलायचं सर्वांनी. महिला वर्ग, शिक्षा नाही करणारे कोणी इथे, बोलायचंय. ओके, एक सेकंड चॅटमध्ये बघते मी तोपर्यंत. ठीक आहे, तुम्ही आता सगळ्यांना परमिशन अलाउ केलेली आहे, तुम्ही बोलू शकता. एकदम Unmute छान करून. वाटलं मॅडम. शरीर एकदम हलकं वाटलं. यस, वैशाली मॅम ना. ओके, मला माझा रडायला व्हिडिओ खूप आलं मॅडम. व्हिडिओचा जरा प्रॉब्लेम आहे. कावेरी मॅम बोला. मलाही कावेरी खूप मॅम. छान वाटलं. ओके ओके, खूप छान, मस्त. वैशाली मॅम. छान वाटलं मॅडम. मला मॅडम अजून पण रडायलाच येते. ओके, काही नाही मॅडम, काय होतं, ह्या हिलिंगचाच एक पार्ट आहे, हिलिंगची प्रोसिजर आहे. ओके, कावेरी मॅम इकडे लक्ष द्यायचंय. हा हिलिंगचाच पार्ट आहे. उलट छान आहे की ती निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा तुमच्यामधून रिलीज होती. ओके, मेडिटेशनच्या आधी कधी कधी काय होतं की आपण छान रिलॅक्स मूड मध्ये बसतो आणि अचानक एखादा बॉडीचा पार्ट दुखायला लागतो. मी मगाशी म्हंटल की तुमच्या बॉडीच्या कुठल्या पार्ट मध्ये ती एनर्जी फील होती, तुम्हाला ती भावना फील होती. याचं कारण काय? जर मगाशी आपण सांगितलं होतं की ती नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक भावना त्या तुमच्या मनामध्ये स्टक झालेल्या असतात आणि त्या कुठे रिफ्लेक्ट होतात माहितीये? त्या भावना साठल्यात मनामध्ये, पण त्या रिफ्लेक्ट होतात आपल्या बॉडीवरती. मग तुम्हाला त्यातून शारीरिक आजार खूप वेगवेगळे निर्माण होतात. मी आधी सांगितलं, कुठलेही आजार डिरेक्टली तुम्हाला शरीरावर होत नाहीत, त्याआधी मनामध्ये तयार होतात, मग ती रिफ्लेक्ट होतात. मग चरबीची गाठ असेल, आणखीन कुठला प्रॉब्लेम असेल तर ते अशा पद्धतीनं, कॅन्सर, इव्हन कॅन्सर सुद्धा हा तुम्ही स्वतः क्रिएट केलेला असतो आपल्या विचारांनी आणि कर्मांनी. मोठमोठे आजार निर्माण होतात. मग त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनाचं आणि शरीराचं शुद्धीकरण करायचंय. ठीक आहे मॅडम, तुम्ही मॅडम बोललेलात मला ना. येस, हॅलो. हा बोला. येस, बोला. मला एक विचारायचं, आता तुम्ही उदबत्ती किंवा हे लावायला सांगितलं होतं, दिवा, तर त्याचं काय कारण आहे? आणि दुसरं म्हणजे जर बीपी, शुगर काही असेल आणि हे मेडिटेशन किंवा हे जर आपण रेकीचं केलं तर त्यांनी ते बरं होऊ शकतं का? किंवा पाईल्स वगैरे काय असतील तर? येस मॅडम, कुठल्याही प्रकारचे शारीरिक मानसिक आजार आपल्या रेकीच्या मदतीने आपल्याला हील करता येतात. ओके, दुसरं राहिलं अगदी कॅन्सरचे पण, सेकंड थर्ड फोर्थ मधले कॅन्सर सुद्धा बरे झालेत. मणक्याचं ऑपरेशन ज्यांना ऑपरेशन करण्याची डॉक्टरांनी सजेस्ट केलंय, तर रेकीच्या हिलिंगने एक महिना किंवा 1.5 महिना आधी रेकीचं हिलिंग कंटिन्यू दिल्यानंतर ते ऑपरेशन सुद्धा टळलेले आहेत. मी स्वतः एक सायकिक सर्जरी अशी केलेली आहे, ज्यांना बॅकचा प्रॉब्लेम होता आणि पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं. आज 3 वर्ष झाली ती व्यक्ती अगदी ठणठणीत आहे, रायडिंगला जाते, ट्रेकिंगला जाते. ओके, सो मॅडम, फक्त एक आहे की सातत्य बोललेलात पाहिजे, ना. कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके, आणि तुमचं विश्वासाने आणि श्रद्धेने जे काही करायचंय त्याच्यात तुमची विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. वरवरचं केलं ना, मॅडम, धावपळ माझा आवाज केलं येतोय तर का? नाही होणार. येस, येतोय मॅम, बोला. हा, तुम्ही बोललेलात ना की म्हणजे कोणाचा जो चेहरा दिसेल त्याचा आभार माना, तर तसं चेहरा वगैरे काही दिसलं नाही कोणाचं. ओके,
पण इमोशन्स काय म्हणतात की आधी कसं फील होतं आणि आफ्टर मेडिटेशन काय वाटते तुम्हाला आता? थोडं शांत वाटतंय. ओके, रिलॅक्स वाटते. छान. मग मॅडम त्या माझा आवाज व्यतिरिक्त होपोनोपोनो करायचे हॅलो आपल्याला रोज, ठीक आहे? मॅडम चिडचिड का माझा होत? आवाज पण येस ते किती वेळा करायचं? रिलॅक्स वाटते खूप. मॅडम टाइम नाहीये तुम्हाला, जोपर्यंत ते छान वाटत नाही, रिलॅक्स वाटत नाही, किती जास्तीत जास्त वेळ केलं तर तुम्हाला लवकर छान रिझल्ट येतील. ओके? मॅडम माझा आवाज येतोय? येस येस मॅम, येतोय. मोटोरोला. नाव काय तुमचं मॅम? माझं वासंती शिंदे मॅडम, वासंती शिंदे. ओके. येस फ्रॉम मॅम. कर्नाटक मधून बोलते. खूप कर्नाटका. बरं वाटलं, ओके. खूप रडले. मी ओ खूप रडले मॅडम. हम्पी साईडहून बोलते मी. आणि अक्षरशः मी आता सध्या डिप्रेशन मधूनच जात होते मॅडम. मी ह्या गोष्टींचा वापर करतच शांत आहे आता सध्या. मायग्रेनचा त्रास वगैरे सुरू आहे मॅडम मला. आणि तुम्ही म्हटलात की नाही चित्र पुढे येते, अक्षरशः सगळं माझं पिक्चर डोळ्यापुढे आलं आणि मी रडले मॅडम. हो, मग तेच आहे ना, तुम्ही साठवून ठेवल्यात भावना, त्यांना वाट मोकळी करून द्यायची आहे. त्यांना आपल्या मनामधून, शरीरामधून, 7 चक्र ऑरामधून काढून टाकायचंय. ते साठवून ठेवलेत म्हणून ते रिपीट दिसतंय तुम्हाला आणि म्हणून त्याचा वारंवार त्रास होतोय. जेव्हा ते तुम्ही काढून टाकाल तेव्हा आयुष्यात चांगल्या गोष्टी येतील, तुमची प्रगती होईल. ठीक आहे? कारण एवढं साठवून ठेवले की चांगल्या गोष्टींना तुम्ही जागा नाही ठेवलेली, मग कशा येतील चांगल्या गोष्टी मिळतील सांगा? येस? मला पण बोलायचंय. कंटिन्यू करा. येस वैशाली मॅम, बोला. हा, मला असं बोलायचंय, आताच्या सध्या मी इतकी डिप्रेशन मध्ये जाते ना एका व्यक्ती त्रासामुळं. मग त्या व्यक्तीची मी आता त्याला माफी पण दे, आता मी माफी दिली, पण जर नेहमी नेहमी जर त्यांच्याकडून त्रास होत असेल तर मग काय करायचं? डिटॅच होऊन जायचं मॅडम. होपोनोपोनो तेवढ्यासाठी करतो ना, माफ करा, रिलीज करा आणि डिटॅच व्हा. हा. ओके? हो. डिटॅच होऊन जायचं, सोडून द्यायची ती पूर्ण गोष्ट. तर एक ओके, मिनिट. मग तुम्हाला हॅलो काही मॅडम. त्रास नाही होणार. मॅडम येस माझा आवाज येतो का हॅलो तुम्हाला? हॅलो येस मॅडम. येस येतोय. येस, हा, बोला. मी स्वप्नाली पवार. ओके स्वप्ना मॅडम, हॅलो बोला. मॅडम. येस येस. नमस्कार, थँक्यू. हा मॅडम, मला पण वाईतून बोलते. एका एकाने बोला. कोण? देशमुख मॅडम आहेत का? कुठून बोलताय? हा, वाईतून बोलते मी. अच्छा अच्छा मला मॅडम. चिडचिड होते कशामुळे? एका एकाने बोलायचं. बराच वेळ होता ओके, शरद सर म्हणतात डोकं शांत झालं. छान सर. ती शांत कसं व्हायचं आपण ते सांगते पहिले. ती स्टार्टिंग सांगते ती पहिली 5च दिवसाचं आहे एक ते फ्री सेकंड, मध्ये मी म्यूट पूर्ण. करते. तुम्ही हँड रेस करा प्लीज, कारण मग असा गोंधळ होते, काही कळत नाही. ओके, निकिता मॅम बोला. निकिता कुंभारे. हा, हॅलो. कुंभारे. येस मॅम, बोला. मॅडम मला तेच विचारायचंय की दिवाणी दिवा. अगरबत्तीचं राहायचं होतं का तुमचं? राईट 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 ओके. तेच. तर दिवाणी आणि ते अगरबत्ती नेहमी लावायचं का? येस मॅडम, नेहमी लावू शकता. कारण काय होते, 2 रिझन आहेत. एक तर अगरबत्तीने आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं त्या सुगंधाने. ओके, कारण तुम्ही मग त्या छानपैकी झोन मध्ये पोहोचतात. आणि दिवा हे कशासाठी, की कॉन्सन्ट्रेशन पण राहतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दिव्यामुळे पण तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. प्लस दिवा हा तुमचं प्रोटेक्शन करतो. सगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीज पासून दिवा आपलं प्रोटेक्शन करतो. ओके, त्याच्यामुळे तो लावायचा. ओके ओके, येस, येस थँक्यू. येस मॅम, थँक्यू. नेक्स्ट. हॅलो मॅडम, नमस्ते. हा बोला मॅम. हा, सरस्वती मॅडम, सरस्वती मॅम सांगली. बोला. हा, सांगली बोलते. तुम्ही जेव्हा डोळे झाकायला सांगितलं मॅडम, तेव्हा काही मला माझे वडील नाहीयेत, पण त्यांचा चेहरा दिसला. माझ्या भावांचा पण चेहरा दिसला. भाऊ पण हयात नाहीये आणि वडील पण नाहीये. पण दुःख खूप हम्म. असते. मी खूप रडले मॅडम. नाही, उलट ध्यान छान की लागताना जेव्हा खूप तुम्हाला छान रडू वाटत. येत आहे, त्रास होतो ना, त्या भावनांना वाट मोकळी करून द्या, त्यांना रिलीज करा तुमच्या शरीरामधून, मनामधून. कारण त्या जेवढ्या साठत राहतील तेवढ्या तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे. ओके, कारण तेवढे अडथळे तुम्ही तुमच्या आयुष्यात ओढवून घेणार आहात. तुमच्या आयुष्यातून सगळे अडथळे, प्रॉब्लेम्स बाजूला करायचं, तर या भावना पहिल्या बाजूला केल्या पाहिजेत. नवीन फर्निचर ठेवायचं ना, जुनं फर्निचर काढून टाका. ओके, हा मॅडम, भंगार प्रयत्न तर खूप पत्रा लोखंड करते. आपल्याला काही ठेवायचं नाही, आपल्याला त्याची गरजच नाहीये. ओके. प्रयत्न भरपूर करते मॅडम, पण होत नाहीये तसं. भरपूर करते मी, ध्यान वगैरे करते. येस मंदार किडी मॅम, बोला. आता काय करायचं सगळ्यांनी, की होपोनोपोनो डेली करा. ऍटलीस्ट 5-6 वेळा तरी सकाळी करा. काही वेळ लागत नाही. ओके, येस मॅम, बोला. हा, मी म्हंटल मला ब्लड कॅन्सर झालेला आता कमी आहे, 0.3 वर आलाय. मी पण 6 ओके महिने डिप्रेशन मध्ये खूप होते. ओके पण आता जरी मला लेट झाल्यामुळे मला प्रोसेस नीट कळली नाही. ओके ओके मॅडम. मग मॅडम रेकॉर्डिंग बघून घ्यायचं, अपलोड केलं जाईल. ठीक आहे, पहिल्यापासून बघून घ्या. येस. लोड केले जाईल ना?
हा रेकॉर्ड केलेलं आहे मॅडम, अपलोड केलं जाईल, ते बघून घ्या आणि 5 दिवस सगळे सेशन अटेंड करा. ठीक आहे, ओके 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 ओके. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. नेक्स्ट. पण याने कमी होईल ना पूर्ण? मी पण अजूनही माझी चिडचिड वगैरे होती कारण त्या मॅडम तुम्ही केलं ना, विश्वासाने आणि श्रद्धेने करा आणि वेळ द्या त्याच्यासाठी, त्या गोष्टींसाठी. जर तुम्हाला काय हवे, आपण 24 तास सगळ्या गोष्टींसाठी वेळ देतो, स्वतःसाठी वेळ काढतो का? एक नाही 15 मॅम, मिनिटं आपण स्वतःसाठी काढू शकतो ना. नाही डॉक्टरांनाही वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर कव्हर होईन, कारण पॉझिटिव्ह थॉट ठेवल्यामुळे ना सगळे मी कुठंच लक्ष दिलं. फक्त माझी तब्येत महत्वाची होती मला कव्हर करणं. आणि त्याच्या अगोदर मात्र मला खूप विचार, कोण काय बोललं किंवा काय, ते सगळ्या गोष्टी आठवून पूर्ण 6 महिने मी डिप्रेशन मध्ये गेले होते. आणि त्यानंतर मला ब्लड कॅन्सरचं डिटेक्ट झालं आणि आता ओके, म्हणजे फाईन आहे मी. डॉक्टरांना तेच 10% होईल, फरक पडेल असं वाटलं होतं, पण मला पूर्ण लवकर कव्हर झाले डॉक्टर म्हटले. त्यामुळं मलाही बरं वाटलं, कारण वय आता 60 वर्ष आहे माझं. ओके ओके मॅम. नाही, नक्की ह्या सगळ्या टेक्निक करा. रेकीचं हिलिंग पण द्या. जसं मी म्हटलं की आजार पहिले शरीरावर होत नाहीत, ते आपल्या मनामध्ये साठलेले असतात आणि नकारात्मक भावनांमुळे ते आजार तयार होतात, आपल्या बॉडीवरती रिफ्लेक्ट होतात. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. म्हणून आपली हेल्थ चांगली राहायची असेल, आपलं आयुष्य सुंदर आपल्याला करायचं असेल, तर पहिलं आपल्या शरीरावरती आणि मनावरती काम करायचंय. मनाचं शरीराचं शुद्धीकरण आपल्याला करायचंय. येस, हॅलो मॅम. ठीक आहे. होपणोपणो डेली करा. येस मॅडम, बोला. हा, मी पुण्यातून बोलते. मला याच्यात इंटरेस्ट आहे, तर यात पुढे शिकायचं असलं तर म्हणजे कसं करावं, काय करावं? मॅडम, ही आपली रेकी लेवल फ्री असते. याच्यानंतर पुढे आणखी लेवल असतात. मास्टर लेवल असते, लेवल 2, 3 मिळून मास्टर लेवल असते. मग ते आपल्यासाठी, तुम्हाला जर क्लायंट आणि पेशंट घ्यायचं असेल त्यांनाही तुम्ही हिलिंग करू शकताय. त्याच्या पुढे ग्रँड मास्टर लेवल असते, ती यांच्यासाठी की ज्यांना या क्षेत्रामध्ये ऍज अ कोच उतरायचंय, ओके, प्रोफेशनली करायचंय, त्यांच्यासाठी ती असते. म्हणजे स्वतःसाठी. स्वतःसाठी करायचंय का? मग मास्टर लेवल करू शकता मॅम तुम्ही. ठीक आहे, मला पर्सनली मेसेज करा तुम्ही. ओके, ऑफिस नंबरला. ठीक आहे, चला. तर माझं मग डोकं जरा जड झालंय मॅडम, कोण आहे? त्याच्यामुळेच का? मी निकिता कुंभारे. हा, मग काही नाही मॅडम, हा हिलिंगचा पार्ट आहे. मग अशी म्हटलं ना की तुम्हाला आधी छान वाटत असतं, पण काय होतं की मेडिटेशन झाल्यानंतर, आफ्टर मेडिटेशन अचानक डोकं दुखतं, एखादा पार्ट अचानक दुखायला लागतो, तर ते निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक भावना असतात त्या माध्यमातून बाहेर पडतात आपल्या शरीरामधून. मग हिलिंग करताना काय होतं की एखाद्या पार्टला तुम्ही हील करताय, सपोज गुडघ्याला हील करताय, तर आधी काय होईल, हिलिंग दिल्यानंतर गुडघा प्रचंड दुखेल आणि नंतर पण रिलॅक्स वाटेल तुम्हाला, अगदी शांत होऊन जाईल आणि ते दुखणं कायमचं निघून जाईल. सो हा हिलिंगची प्रोसिजर आहे, हिलिंगचा पार्ट आहे, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाहीये. ठीक आहे, पाणी पिऊन घ्या भरपूर, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, चलो. येस, SP मॅम हँड रेस केले बऱ्याच वेळ, सॉरी. येस, बोला. मॅम, माझा आवाज येतो का? येस येस. हा, तर माझ्याकडे, मी काउन्सलर आहे मॅडम. माझ्याकडे भरपूर लोक येतात, महिलांचे तर असे काही व्हिडिओ दिसत नाहीये शांभवी मॅम, हा, दिसत नाही आहात तुम्ही. येस, बोला. माझ्याकडे, मी काउन्सलर आहे मॅडम. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे महिला येतात, मग त्यांच्यासाठी मी काय करावं? मग त्यांना मॅडम तुम्ही एक तर काउन्सिलिंग सोबत ना हिलिंगच्या रेकीच्या टेक्निक पण सांगू शकतात मॅडम. कॉम्बो देऊ शकता तुम्ही त्यांना, रेकीचं हिलिंग देऊ शकता. येस, खूप छान फायदा होतो. ओके, येस. नेक्स्ट. येस दीपा, SP मॅम, खूप वेळ थांबलेल्या आहेत मॅम, सॉरी. येस, अनम्यूट करा आणि बोला. ओके, केले ना. हा. आम्ही रेकीच्या 2 स्टेप केलेल्या आहेत 2 वर्षापूर्वी, पण त्याच्यानंतर थोडे दिवस आता बंदच आहे, त्याच्यामुळे लक्षात नाही माझ्या काय. तर पुढच्या 2 स्टेप मला करायच्या आहेत. मास्टर लेवल. हा हा हा. ओके मॅडम. आणि होपोनोपोनोच्या प्रार्थनेबद्दल सांगते मी. म्हणजे जवळजवळ 2 महिने तरी मी चालू आहे माझी. तर एक अशी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यात, म्हणजे माझा भाऊच आहे. तर 25 वर्षापासून तो खूप ड्रिंक करायचा आणि त्या प्रार्थनेने आता 2 महिने झाले पूर्णपणे त्याने सोडलेली आहे. अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीसाठी होपोनोपोनो करत होतात. आणि म्हणजे 8 ते 8 दिवसच केलं असेल, त्यानंतर लगेचच. खूप छान. असे जादुई रिझल्ट मिळतात बघा तुम्हाला. ओके, मॅडम, त्या दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट येतात, जसं आता उदाहरण आपण बघितलंय समोर. येस मॅम, मी नाव काय बऱ्याचशा तुमचं? माझा आवाज येतोय का? ह्या आता ज्या मॅडम सांगतायत ना, त्यांनी जरा आम्हाला पण म्हणजे एक्सप्लेन करायचं की करता काय हो करता. नक्की. नक्की नक्की करेन.
सांगा ना मॅडम ते कसं करता तुम्ही? हा तर ते जर पैशासाठी मॅम बोलू का मी? येस मॅम बोला. ना विचार येस बोला. पैशांसाठी करायची असेल ना तर मी ट्राय केलेली आहे तीच सांगते तुम्हाला. तर त्याची पद्धत थोडी वेगळी आहे बोलण्याची, म्हणजे मी ट्राय करते. तर डिअर मनी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं म्हणायचं. आणि आपल्या पार्टनरला किंवा म्हणजे प्रेमाच्या बाबतीत कोण असेल तर त्यासाठी पण तेच म्हणायचं, डिअर हजबंड, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं. व्हेरी गुड. अशा पद्धतीने. आणि कॅश तुम्ही पैसे हृदयावरती ठेवून, नोटा इथे ठेवायच्या, त्याच्यावरती हात ठेवून सुद्धा आय एम सॉरी. कारण पैशाबाबत नकळतपणे आपण चुकीच्या गोष्टी बोलतो, माहित नाही नसतं नाही, आपल्याला पैशांचं चुकणं. म्हणलं ना तर पैसे हा. हे एका काचेच्या बॉटलमध्ये आपण आवाज कट झाला. ओके. बहुतेक रेंजचा इश्यू आहे त्यांचा. नेक्स्ट सायली मॅडम. सायली मॅडम खूप वेळ हँड रेस करून थांबलेत. यस, अनम्यूट करा आणि बोला. परमिशन अलाउ केलेली आहे. सायली मॅम, निकिता मॅम. मॅडम मी बोलू का? मला आता माझा मुलगा आहे ना, तो जॉब बघतोय. पण तो आउट ऑफ कंट्री असतो, तर त्याला जॉब काही मिळत नाहीये. तर त्याच्यासाठी मी ही प्रे करू शकते का? आणि कसं नक्की करू करायचं मग? शकता मॅडम. आणि फक्त व्हिज्युअलाइज करायचं, त्याला नवीन छान जॉब मिळालाय, जेवढं पॅकेज हवंय तेवढं मिळालेलं आहे, ऑलरेडी मिळाल्याचं ओके. चेहऱ्यावर स्माईल पण पाहिजे. तेवढं पॅकेज बर. मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटेल, किती आनंदी असाल तुम्ही, ते आत्ता हा फील करायचं. हा. प्रेयर बोलताना ओके. आतून फील करायचं, चेहऱ्यावर पण स्माईल हवंय, आतून खुश हवेत आपण. ओके. ओके. आणि येस, एवढीच प्रेयर करायची ना, बाकी काही नाही, एवढीच आहे, एवढंच बाकी म्हणायचं. काही नाही, पण फील करत करा. ओके ओके सायली मॅम. ओके ओके ओके. बरेच जण थँक्यू. थांबलेले आहेत, आपण शॉर्ट मध्ये घेऊयात आणि सेशन आमचं संपूयात इथेच. मग सायली मॅम. मॅडम माझा आवाज ऐकू येतो? मॅडम बोला. हा, येस मी बोला. ना नारायण रेकी केलेली लास्ट इयर. हे जयलक्ष्मी. प्राची नारायण मॅम मध्ये रेकी. मी बोलायचंय. कोण बोलत होतं? सायली मॅम बोला. हॅलो. हा, येस. नारायण रेकी केलेली लास्ट इयर मी. फर्स्ट सेशन केलं होतं. मग त्याची ओके. प्रेयर पहाटे करते सकाळी. कसं करायचा? हॅलो. हा मॅडम, समजलं नाही लास्ट. हॅलो मॅडम. हॅलो. हॅलो. हा हा मॅम. बोला. हा, मी नारायण रेकी केलेली लास्ट इयर. हा बोला, कंटिन्यू करा. हा. नारायण रेकी घेतलेली लास्ट इयर ऑनलाईन. ओके. हा, तर त्याची प्रेयर मी हॅलो. सकाळची हॅलो. करते. हॅलो एक मॅडम. सायली मॅम, तुम्ही मला मेसेज करा, कारण काय होतं हो इथे कोणतरी मध्येच हो अनम्यूट करून चालेल. बोलतायत सगळे. ओके. नेक्स्ट कोण आहे? हॅलो. सुरेखा मॅम. सुरेखा मॅम, ज्यांनी हँड रेस केलं त्यांनी बोलायचंय. येस सुरेखा मॅम. मी आधी म्हटलं की लगेच अनम्यूट केलं की सगळ्यांनी एकदम नाही बोलायचंय. आधी तुम्ही झूमचा हँड रेस करा, तर मी परमिशन देईन बोलण्याची. कारण खूप सारे मेंबर्स आहेत आणि एकदम गोंधळ होईल, इतरांनाही डिस्टर्ब होते, मलाही डिस्टर्ब होतं. ठीक आहे. हॅलो. सुरेखा मॅम बोला. येस प्राची मॅम समोर आहेत. ओके. हॅलो. मी हा प्राची बोला. बोलते. हा बोला. मॅडम आता हो पोनो पोनो ही लाईन बोलायची आणि नंतर ही 4 वाक्य बोलायची का? मी फक्त आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू आणि एवढं. हो पोनो पोनो हे बोलायचंच नाही. तेही बोलू शकता. तुम्हाला युट्यूब वरती वेगवेगळे मॅडम मिळतील व्हिडिओज होपोनोपोनोचे, ते तुम्ही बघू हा. शकता. ठीक आहे. ओके ओके. ओके. येस. नेक्स्ट. मॅडम तोंडाने उच्चारण कसं बोलायचंय की मनातल्या मनात जरी आपण बोललं तरी चालेल? एक सेकंड, कोणीतरी स्क्रीनवरती पिन केलेलं दिसतंय. एक मिनिट. हा कोण आहे मॅडम बोला. येस मॅडम बोला मॅम. जी प्रेयर हॅलो हा हा बोला. जी प्रेयर करायची ती तोंडाने अशी मोठी बोलूनच करायची की मनातल्या मनात सुद्धा केली तरी चालते? मॅडम मनातल्या मनात करा, काही याचं हरकत नाही, मोठ्याने केले तरीही चालेल. ठीक आहे. स्क्रीनवरती कोण आहेत मॅडम? एक सेकंड. त्याने स्वतःला पिन केलंय बहुतेक. माझा आवाज येतोय सर्वांना? स्क्रीनवर दिसते का? हो हो हो, दिसते. पण ह्या दुसऱ्या पण मॅडम दिसतात आहे. ओके ओके ठीक आहे. हा बोला विद्या मॅम. हां मॅडम, मला बरं वाटलं मेडिटेशन करून.
ओके. आणि खूप रडायला पण आलं. पण मला सतत भीती वाटत असते. सतत भीती वाटते असं. तर ते काय कारण असेल त्याचं? नाही मॅडम, हे ब्लॉकेजेस आहेत ना, भीती असणं किंवा राग येणं, रडू येणं, हे सगळे ब्लॉकेजेस नकारात्मक भावना आहेत. त्या सगळ्या आपल्याला काढून टाकायच्यात. आणि सुरुवातीला काय होणार, एका दिवसात जातील असं तर नाही ना. मॅजिकली आत्ता केल्याने एका दिवसातच सगळं गेलं. खूप वर्षांचं साठलेलं आहे की नाही. मग आपल्याला त्याच्यावर हार्डवर्क करायला लागेल, थोडंसं काम करायला लागेल, पॉलिशिंग करायला लागेल आणि हळूहळू सातत्य ठेवा. रोज एका वेळेला ती टेक्निक, रेकीचं हिलिंग असेल, होपोनोपोनो असेल, सगळं कला आणि विदिन 7 डेज तुम्हाला छानपैकी रिझल्ट मिळायला त्याची सुरुवात होईल. ठीक आहे. चालेल. चलो. थँक्यू मॅडम. तर बाकीचे आणि कोणाचे प्रश्न उरले असतील तर प्लीज ग्रुप, काय आता सेशन, मला पुढचं पण लेक्चर आहे, तर काय करूया, सेशन संपल्यानंतर ग्रुप ओपन केला जाईल. ग्रुपमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. तिथे तुमचे सगळे आन्सर्स तुम्हाला मिळतील. येस मोनाली मॅडम, थँक्यू सो मच. मॅडम इथं वयाची अट नाही ना, म्हणजे विद्यार्थी वर्ग पण करू शकतो का? मॅडम 14 वर्षाच्या पुढची मुलं शिकू शकतात. ठीक आहे. ओके लहान ओके. मुलं नाही, 14 वर्षाच्या पुढची. ठीक आहे. चलो, आजचं सेशन इथेच थांबूया आपण. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.